एकदा सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. राम नगरकर कला अकादमी आयोजित राम नगरकर कला गौरव पुरस्कार 2021 या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. त्यासाठी आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत आणि त्याच सोहळ्याला आता प्रत्यक्ष सुरुवात होती आहे. याचा आम्हाला खरंच खूप आनंद होतो आहे. तर यासाठी मी रत्ना दहिवेलकर पुढच्या पहिल्या भागात मी बोलत होते, पण आता हा जो प्रदान करणार आहोत हा पुरस्कार आम्ही या सोहळ्यासाठी मी सूत्रसंचालक राजेशजी दामले यांना आमंत्रित करणार आहे. राजेंद्रजी व्यावसायिक निवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून 28 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात आत्तापर्यंत 1000हून जास्त कार्यक्रमाचं निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. अनेक मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन, सहभाग आणि सेलिब्रिटी सांगीतिक कार्यक्रमांचे निवेदन, TV, रेडिओ, जाहिराती आणि डॉक्युमेंटरीजला आपल्या आवाजानं यशस्वी करणारे निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक, अभिवाचक श्री राजेशजी दामले. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. राजेशजी, आपलं स्वागत आहे. आणि पुढची सूत्र मी आता जो आपला मुख्य पुरस्कार प्रदान सोहळा आहे त्यासाठी मी पुढची सूत्र राजेशजी दामले यांना सुपूर्द करते. मनापासून धन्यवाद. धन्यवाद रत्ना. राम नगरकर कला गौरव पुरस्कार 2021 या पुरस्कार वितरण सोहळ्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे ज्यांनी आपल्या घरातच नाही तर ज्यांनी आपल्या मनात प्रवेश केला आहे असे समीर चौगुले आज या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. आणि या पुरस्कार वितरण समारंभासाठी सन्माननीय अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका रेणुताई गावस्कर, प्राध्यापक मिलिंद जोशी, समीर बेलवलकर आणि आज या कार्यक्रमासाठी इथे आवर्जून उपस्थित असणारे सचिन गोस्वामी सर, या सगळ्यांचं मी राजेश दामले या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक या नात्याने राम नगरकर कला गौरव पुरस्कार समितीच्या वतीने, नगरकर परिवाराच्या वतीने इथे मनःपूर्वक स्वागत करतो. हे या पुरस्काराचं 3रं वर्ष आहे. राम नगरकर हे एक अवलिया कलावंत होते. म्हणजे निळू फुले राम नगरकर या जोडीने महाराष्ट्राला भरभरून आनंद दिला आणि एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्ये सुद्धा तिकीट लावून होऊ शकतो हे पुलंच्या नंतर महाराष्ट्राला कोणी दाखवलं असेल तर ते राम नगरकर यांनी. आणि आज रामभाऊंच्या स्मृती पुढच्या पिढीपर्यंत याव्यात, पुढच्या पिढीमध्ये त्यांच्या नावाच्या आठवणी राहाव्यात या हेतूनी कलाक्षेत्रामध्ये जे चांगलं काम करणारे गुणवान कलावंत आहेत अशा कलावंतांना मागच्या 3 वर्षांपासून हा राम नगरकर कला गौरव पुरस्कार देण्याची कल्पना ही नगरकर परिवारांनी सुरू केली. त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी नगरकर परिवार आणि वंदन नगरकर यांचं इथे सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि मी राम नगरकर कला अकॅडमीचे अध्यक्ष वंदन राम नगरकर यांना प्रास्ताविकपर बोलण्यासाठी ते आमंत्रित करतो. वंदन नगरकर. नमस्कार. आम्ही राम नगरकरांच्या घरात जन्म घेतला याचा आम्हाला अभिमान आहे. पण तो काही वर्षापूर्वी नव्हता. का नव्हतं सांगतो. मी कॉलेजला होतो, अभिनव कला महाविद्यालय, 82 साल. माझ्या आडनावरनं मी देशस्थ वाटतो. थोडी भाषा आता या लोकांमध्ये तशी आहे. मला वाटलं मुली होत्या ना आमच्या कॉलेजमध्ये, एखादी चांगली कोकणस्थ वगैरे मिळाली अशी तर बरं, बाकी काही नाही. म्हणून मी जात लपवायचो. म्हणून मला वाईट वाटायचं की सांगायचं नाही राम नगरकरांचा मुलगा आहे,
आणि आता मीडिया असा काही एवढा नव्हता, मी सांगायचोच नाही कोणाला. मग काही लोक भेटायचे मला, अरे वा नगरकर आपल्यापैकीच वाटतं, हे पुण्यामध्ये फार आहे बरं का आपल्यापैकी. हो मी म्हटलं तुमच्यापैकीच आहे मी, मुलगी बिलगी असेल तर बघा. हे आमच्या वडिलांना कळलं. कल्पना हॉटेल तुम्हाला माहिती आहे, तिथं मी आमचं अभिनव कला महाविद्यालय, रोज सकाळी 7:30-8ला आम्ही चहाला बसायचो, कॉलेजची मुलं. माझे वडील पर्वतीवरनं यायचे चालत, आणि बाहेर असं गार्डनसारखं आहे, एक भिंत आहे, आणि माझ्या वडिलांना माहिती मला लाज वाटते म्हणून. आले, त्यांनी बघितलं मी बसलोय, मुली आहेत मुलं आहेत. वंदन काय, अरे ह्या सगळ्यांना माहिती का तुझं हातीने नावी आहे. काय झालं असेल माझं. ती मुलगी कशी म्हणते मला, कोण आहे रे. म्हटलं बाप आहे माझा. हा हे तुझे वडील आहेत का. लगेच हां त्यांच्यापैकी दिसतोय. बोंबला त्याच्या आयला बोंबललं सगळं. पण खरं सांगतो त्यावेळेची गोष्ट होती. पण नंतर माझे वडील किती मोठे आहेत हे कालांतरे मला कळलं. परवा नाना पाटेकरांना मी फोन केला होता या कार्यक्रमाला बोलावण्यासंदर्भात. मला म्हणे तुझा बाप इतका भारी आहे, इतका भारी आहे की मी त्याच्या सावलीला सुद्धा उभं राहू शकत नाही, असं नाना पाटेकर म्हणाले. त्यांनी मला माझ्याकडे तुमचा नंबर घेतला. समीरजी तुम्हाला बोललो मी की मला समीरजींना फोन करायचा आहे. असो, माझे वडील अवलिया होत्या, तुम्हाला सांगतो अवलिया होते. म्हणजे जी लोक त्यांच्याबरोबर होती ना ते सांगतात की तुझा बाप लय बेलंदरच. सलून आमचं टिळक रोडला होतं, बाहेर बसायचे. SP कॉलेजच्या मुली जायला लागल्या, ओळखीची मुलगी एखादी दिसली, ए बबड्या ए छबड्या. ती मुलगी म्हणायच्या तुझी वडील मला बबड्या छबड्या म्हणतात, मला अख्ख्या कॉलेजमध्ये बबड्या म्हणायला लागलेत. असला माझा बाप. 1995 साली वडिलांचं निधन झालं. त्यानंतर निळू फुले माझ्याकडे एकदा आले की तुझ्या बापाचा आडकित्ता मला आठवण म्हणून दे. कारण दोघं आमच्या दुकानाच्या बाहेर पान सुपारी खात बसायचे आणि लोक जाता येतं हाक मारायचे, हऱ्या नाऱ्या, की हे दोघं म्हणायचे झिंदाबाद. असले अवली होते. आडकित्ता दिला मी. मग आता काही वर्षापूर्वी आम्ही विचार केला बहीण भावाने, म्हणजे माझी लहान बहीण मंदा हेगडे, शाहीर लीलाधर हेगडे त्यांची ती सून, न ते त्याच्यापेक्षा लहान संध्या वाघमारे नगरकर, आणि माझा भाऊ इथं आहे आत्ता उदय नगरकर. आम्ही ठरवलं की राम नगरकर कला अकादमी सुरू करायची, वेगवेगळे कार्यक्रम करायचे, स्पर्धा घ्यायच्या, तरुण मुलांना संधी द्यायची, असं आम्ही ठरवलं. आणि मग पुरस्काराची सुरुवात केली आम्ही. पहिला पुरस्कार निलेश साबळे, भाऊ कदम, दुसरा निलेश साबळेला, आणि तिसरा समीर तुम्हाला. 1985 साली, आपलं 95 साली जेव्हा माझं वडिलाचं निधन झालं, अनिल गोगटे म्हणून त्यांचे वकील आहेत, ते माझ्याकडे सकाळी सकाळी, वडिलांना ठेवलं होतं हॉस्पिटलमध्ये, सकाळी आणून मुंबईवरनं बहीण यायची. अनिल गोगटे त्यांचं मृत्यूपत्र घेऊन आले आणि ते म्हणले यात लिहिलं आहे तुझ्या वडिलांनी देहदान करायचं ठरवलं आहे. त्यावेळेस 95. म्हणजे जर मोठा मुलगा म्हणून तू म्हणालास की नाही मला विधी करायचे आहेत सगळे, तर काही करू शकत नाही कायदा. म्हटलं नाही, त्यांनी जसं लिहिलं आहे तसं झालं पाहिजे. म्हणून त्यांचा देह आम्ही टिळक आयुर्वेदिक कॉलेजला दिला. लक्षात घ्या जरूर. आणि म्हणूनच ते मी लिहिलेलं आहे. अनेक लोकांना माहीत नाही की माझ्या वडिलांनी देहदान केले म्हणून. लक्षात घ्या. असो, आम्ही हे पुरस्काराची सुरुवात केली आणि मी सांगितलं वडिलांनी देहदान केलं. आणि आज इतकी, आता सगळ्यांनाच आपल्याला ऐकायचं आहे खरं, बाकी काही नाही. आम्ही असेच वेगवेगळे, म्हणजे आता पुढच्या वर्षी माझ्या डोक्यात आहे की एखाद्या लेडीज म्हणजे स्त्रीला, महिला विनोदी कलाकाराला हा पुरस्कार द्यावा असं आमच्या डोक्यात चालू आहे. तसं आम्ही नक्की करू. ते कोण तुम्ही सांगू शकाल नाव काही सुचवा.
ते म्हणतात दुसरं कोण आहे. चला ऐका, मी आजच अनाऊन्स करतो सगळ्यांसमोर की पुढचा राम नगरकर कला गौरव पुरस्कार विशाखा सुभेदार यांना जाहीर. नक्की त्यांना करा, मी मेसेज करीन त्यांना जरूर. असो काय काय सोबत तुम्ही त्यांनी कबूल केलं येईल म्हणून. खरंय खरंय, त्यांची बायको आहे बरं का इकडे कविता बसलेत. कविता बसले. हो कविता जरा दाखवा बरं कुठे कविता ताई. हे बघा मी त्यांना आत्ता म्हणालो कविता ताई काय तुमचा नवरा स्वभाव नाही, कारण जंटलमॅन आहे. तुम्हाला सांगतो मी कलाकाराच्या घरात जन्मलेलो आहे. डोक्यात हवाच येते लोकांच्या. हा माणूस जमिनीवर आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. जमिनीवर आहे. मी त्यांना म्हणालो मगाशी आतमध्ये कविता ताई काय तुम्हाला नवरा मिळालाय, भाग्यवान आहात. त्या कशा म्हणल्या हो असं काय म्हणलं मला माहित नाही. आता तुमचं तुम्ही बघून घ्या. असं गमतीचं पण आहे, असं काही म्हणलं नाही त्या. पण मी त्यांना म्हणलो बरं, मी तुम्हाला म्हणलो होतो असं. हे मान्यवर सगळी मंडळी, सचिन गोस्वामी सर, अरे बाप रे, ते प्रॅक्टिस घेतात ना डायरेक्टर म्हणून. तुम्ही बघितलं असेल ना, काय एनर्जी ह्या माणसाकडे, यांच्या एवढीच. आणि तुम्ही आदनमधनं एखाद्या एपिसोडला येत जा ना, तर बरं वाटतं आम्हाला. नाही का हो, तुमची इच्छा आहे ना आदनमधनं. तो जो आणला होता टक्कल पडलेला वैभवाचा, कोण मोरेच्या वेळेस, काय नाव, गौरव मोरे. आदनमधनं येत जरा असं. जर सचिन सर, खरं त्यांच्यामुळे मी फेसबुकला होतो, आम्ही मित्र. त्यातनं जेव्हा नाव निघालं तेव्हा मी सांगितलं की मला याचा मोबाईल नंबर द्या. तिथनं मग पुढे सगळं चक्र फिरली. आपले आभार, आपण आलात. गोलवरकर साहेब, मी तुमच्याबद्दल खूप ऐकून होतो चांगलं, रेणुताईकडनं खूप. आज खरं हे सगळं करायचं म्हणजे खूप मोठी बाकीची गोष्ट असतात, इतर गणितं असतात. पण बेलवलकर साहेब काय असतं, माणसं पैशाने मोठी असतात खूप, पण मनाने नसतात बरीच. खरंच सांगतो मी तुम्हाला, हा माणूस पैशाने मोठा आहे आणि मनाने तर आहेच, प्रश्नच नाही. रेणुताई गावस्कर, आम्ही इतके कार्यक्रम एकत्र गेले, सॉरी नाही, आम्ही इतके हे कार्यक्रम एकत्र केलेत. व आम्ही खायला जात असतो, नाही खायला जात असतो, त्याच्यामुळे सवय लागली मला. नाही रेणुताईबद्दल काय बोलू मी, शब्द नाहीत माझ्याकडे. मी आता जाऊ दे, त्या बोलतील मग काय असेल ते. आपले आभार. समीर सर, मी मध्ये त्यांना एक 8 दिवसापूर्वी भेटलो. काय माणूस आहे हा, काय ग्रेट आहे मग कलाकार म्हणून. मला अभिमान वाटतो जेव्हा अमिताभ बच्चन सुद्धा यांच्यासमोर नतमस्तक होतो. जेव्हा मी ते बघितलं ना सर फोटो, मी म्हटलं राम नगरकर कला गौरव पुरस्काराला समीरजींची निवड झाली याचा आम्हाला अभिमान आहे आज, लक्षात घ्या. असो, शेवटी एवढंच सांगेन की पुढं आपल्याला ऐकायचं लोक, एवढंच सांगेन 95 साली माझ्या वडिलांनी देहदान केलं, मी सुद्धा देहदान अवयवदान 100% करणार. धन्यवाद. धन्यवाद वंदन. यानंतर मी वंदन नगरकर यांना विनंती करेन की त्यांनी राम नगरकर कला गौरव प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचं इथे स्वागत करावं. गेली 15 वर्ष पुण्यात वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या आणि देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची, व्यसनमुक्त पालकांची, तसंच रस्त्यावरील कुटुंबांच्या, म्हणजे ज्या मुलांचा वयोगट साधारण 3 ते 14 हा आहे, अशा मुलांच्या पाठीवर कौतुकाने हात फिरवणाऱ्या, त्यांना मायेची पाखर घालणाऱ्या अशा सगळ्यांच्या माता, पुण्यातल्या एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास या संस्थेच्या संस्थापिका रेणुताई गावस्कर यांचा सन्मान आणि स्वागत वंदन नगरकर यांनी करावा अशी विनंती.
आज या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक मिलिंद जोशी सर कथालेखन, विनोदी कथासंग्रह, विनोदी लेखन संग्रह, चरित्रलेखन, ललित लेखन, संपादन, स्तंभलेखन अशा विविध साहित्य प्रांतामध्ये मिलिंद जोशी सरांचं मौलिक योगदान आहे. सध्या ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसंच अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य आहेत. प्राध्यापक शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे ते अध्यक्ष आहेत. लोकसाहित्य समिती महाराष्ट्र राज्य या संस्थेचे ते सदस्य आहेत आणि मासिक सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे सल्लागार म्हणून ते काम करतात. उत्तम वक्ते जे काही आज पुणे शहरामध्ये निवडक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत त्यात एक प्राध्यापक मिलिंद जोशी सर आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. वंदन नगरकर यांनी बेलवलकर यांचा उल्लेख केला. समीर बेलवलकर हे पुण्यातल्या बेलवलकर हाऊसिंग या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे संचालक आहेत. पण त्याही पलीकडे जाऊन जे उत्तम रसिक आणि कलाकार अशी त्यांची ओळख आहे. गेली 18 वर्ष कुठलाही व्यावसायिक हेतू मनात न ठेवता मराठी माणसांनी उत्तम साहित्य वाचावं या भावनेतून ते उत्तम साहित्य स्वतःच्या खिशाला चाट मारून 3000 प्रती रिप्रिंट करून घराघरात विना मोबदला पोचवण्याचं महत्त्वाचं काम ते करत आहेत. स्वतः इंडॉलॉजीचे ते एम ए आहेत आणि त्याचबरोबरीने साहित्य, कला, संगीत, संस्कृती यांची जाण असणारा असा हा रसिक माणूस तरुण आज या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून आहे. त्यांचंही स्वागत वंदन नगरकर यांनी करावं अशी विनंती करतो. यानंतर रामनगरकर कला अकॅडमीचे उपाध्यक्ष उदय रामनगरकर यांना मी विनंती करेन की त्यांनी सचिन गोस्वामी सरांचं इथे स्वागत करावं. सचिन गोस्वामी सर हे वेट क्लाउड प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेचे पार्टनर आहेत. याच संस्थेकडून निर्मिती केलेले कॉमेडीची बुलेट ट्रेन या मालिकेचे त्यांनी 425 भाग पूर्ण केलेत. त्याचप्रमाणे ढोलकीच्या तालावर ही मालिकाही आपण त्यांची पाहिली असेल. आणि सध्या समीर चौगुले, विशाखासारखे अनेक गुणवान कलाकार जे एकत्र बांधून ठेवलेले आहेत ज्यांनी उत्तम पद्धतीने अशा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे त्यांनी 450 भाग पूर्ण केलेत. सर तुमचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत. धन्यवाद. यानंतर समीर चौगुले यांना आज जो रामनगरकर कलागौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे त्यानिमित्ताने जे मानपत्र आपण देणार आहोत या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी इथे प्रतिभा देशपांडे यांना आमंत्रित करतो. नमस्कार. रामनगरकर कलागौरव पुरस्कार 2021 सन्मानपत्र. श्री समीर चौगुले, प्रसिद्ध विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक, मुंबई. महोदय, रामनगरकर कला अकादमी पुणे या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम, प्रसिद्ध लेखक, ख्यातनाम विनोदी कलाकार श्री समीर चौगुले, मुंबई आपणास हे सन्मानपत्र आम्ही प्रदान करीत आहोत. आपण मूळ दहिसर, मुंबईचे. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी या शाळेचे विद्यार्थी. नंतर आपले पुढील शिक्षण डहाणूकर कॉलेज येथे झाले. तिथेच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याच कॉलेजमुळे आपल्याला रंगभूमीबद्दल आकर्षण निर्माण झाले. यदा कदाचित या नाटकाचे आपण 3000पेक्षा जास्त प्रयोग केले. हेच नाटक आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. ह्याचं काय करायचं, श्रीबाई समर्थ, BP, वाऱ्यावरची वरात, व्यक्ती आणि वल्ली, सेलिब्रिटी वस्त्रहरण, जाऊबाई जोरात, याचा शेवट गोड, गोष्ट तुझी माझी, लगे रहो राजाभाई, असा मी अशी मी, या व्यावसायिक नाटकांचे आपण एकूण 5000पेक्षा जास्त प्रयोग केलेत.
इंग्रजी रंगभूमीवरचे सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक श्री भरत दाभोळकर यांच्याबरोबर मंकी बिझनेस, तमाशा मुंबई स्टाईल, कॅरी ऑन हेवन, बेस्ट ऑफ बॉटम्स अप अशा अनेक नाटकांमधून आपण काम केले आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, आंबट गोड, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस, फू बाय फू, होणार सुनमी त्या घरची, रुंजी, एका लग्नाची दुसरी गोष्ट, टिकल ते पॉलिटिकल, दिल्या घरी तू सुखी रहा, एक मोहोर अबोल या आणि अशा अनेक मालिका आपण आपल्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर गाजवल्यात. त्याचप्रमाणे FIR, आज के श्रीमान श्रीमती, येस बॉस, चुपके चुपके, ये चंदा कानून है, मणिबेन.com या हिंदी मालिकांमध्येही आपल्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. आप सब ये कैसे कर पाते हो? 1 मिनट में इतना बड़ा लाफ्टर क्रिएट करना बहुत बढ़िया. आप सब कमाल हो. असं म्हणत बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आपल्यासमोर नतमस्तक झाले. आपल्यावर भगवंताची कृपा आहे, आम्हाला असंच हसवत राहा असं स्वतः फोन करून तुम्हाला सांगितलं साक्षात आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दीदींनी, आणि त्यांनी तुम्हाला भेटवस्तूही पाठवली. झी गौरव पुरस्कार 2015 सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता नाटक BP, संस्कृती कलादर्पण 2013 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन मालिका आंबट गोड, संस्कृती कलादर्पण 2016 सर्वोत्कृष्ट अभिनेता रौप्य पदक विजेता नाटक श्रीबाई समर्थ अशा असंख्य पुरस्कारांनी आपल्याला गौरवण्यात आले आहे. लेखन, दिग्दर्शन व अभिनय या सर्व बाजू समर्थपणे सांभाळत गेली 28 वर्ष आपण सिने नाट्य क्षेत्रावर अधिराज्य गाजवित आहात. कैलासवासी राम नगरकर यांनी आपल्या कारकिर्दीत रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात एक हरहुन्नरी कलाकार म्हणून आपले एक खास मानाचे स्थान मिळवले होते. त्यांचीच उज्ज्वल परंपरा कलाक्षेत्रात पुढे नेण्याचे सामर्थ्य आपल्यापाशी आहे आणि म्हणूनच कैलासवासी राम नगरकर यांची नाममुद्रा गौरवाने मिरवणारा हा मानाचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार 2021 आपणास गुरुवार दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यास आम्हाला अतीव आनंद होत आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद प्रतिभाजी. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमातला सर्वोच्च क्षण म्हणजे समीर चौगुले यांना 2021चा राम नगरकर कलागौरव पुरस्कार आता प्रदान करण्यात येतो आहे. मी सर्व मान्यवरांना पुढे येण्याची विनंती करतो आणि रेणुताई, मिलिंद जोशी सर, समीर बेलवलकर सर, सचिन गोस्वामी सर या चौघांनाही विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रुपये 11,000 हा यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार समीर चौगुले यांना प्रदान करावा. उदरदीप तधिरेना उदरदीप तधिरेना धीरेना उदरदीप तधिरेना धीरेना दीप 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 तधिरेना
धीरे ना धीरे ना उदर धीम तदन धीम तर धीरे ना उदर धीम तदन धीम तर धीरे ना धीम तनो धनो तनो धीरे ना धीम तनो धनो तनो धीरे ना. या सत्कार समारंभाच्या नंतर समीर चौगुले यांची मी छोटीशी मुलाखत घेणार आहे, पण तिथे मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. तर आता तुमचं मनोगत या पुरस्काराच्या निमित्ताने व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला इथे आमंत्रित करतो. समीर चौगुले. नमस्कार सगळ्यांना. आज इथे एवढे सगळे जमलेले आहात, मला खूप आनंद झाला आहे. माझ्या लग्नानंतर एवढी गर्दी माझ्यासाठी जमलेली आहे माझ्या मते. आणि लग्नात तरी आपल्या पाहुण्यांना सगळ्यांना जेवण मिळणार असतं, या एका इच्छेमुळे सगळे कदाचित जमत असतील. पण आज तसं काही नसतानासुद्धा तुम्ही सगळे आज खास माझ्यासाठी इथे आलेला आहात, यासाठी मी मनपूर्वक तुमचे आभार मानतो. राम काकांच्या नावाचा पुरस्कार आज मला तुम्ही दिलेला आहेत वंदन दादा. मी तुमचे कसे आभार म्हणून मला कळत नाही आहे. कारण माझी एक आठवण आहे, मला त्याचा आनंद का झाला मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलेली नव्हती ती, पण आज मी ठरवलं होतं आज सांगायची. शाळेत असताना एकदा वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्यात रामनगरकर पुरस्कार आमच्या शाळेत होता. आणि मला तो इतकं वाईट मी त्यावेळेला केलेलं होतं की मी विसरलो होतो आणि मला काही आठवत नव्हतं. आणि तो पुरस्कार आज मला मिळाला, याचा मला खूप आनंद आहे. हे मी फार कमी जणांना सांगितलं आहे, पण हा योगायोग असावा किंवा रामकाकांचे आशीर्वाद असावेत, ज्यांची रामनगरी वाचत वाचता मी लहानाचे मोठं झालो. ज्यांनी ऑब्झर्वेशन काय असतं, निरीक्षण शक्ती काय असते, साध्या साध्या गोष्टींमधला विनोद कसा काढायचा हे आम्हाला शिकवलं. त्या रामकाकांच्या नावाचा पुरस्कार आज मला मिळतो आहे. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे असं मी समजतो आज ह्या क्षणाला. आणि हा पुरस्कार खरं तर जाहीर झाला, माझ्या मते रामकाकांची पुण्यतिथी होती 8 जूनला आणि माझ्या मते त्यांचं जयंती 5 एप्रिल का 3 एप्रिल 5 एप्रिल राईट. तर जून महिन्यात हा पुरस्कार जाहीर झाला होता. तेव्हापासून वंदनजी आणि आम्ही एकत्र बोलतो आहोत व्हॉट्सअपवर वगैरे. आणि सध्याची कंडिशन्स एवढी करोनामुळे खूप प्रॉब्लेम होता सगळीकडे, पण आज शेवटी तो पुरस्कार आज झाला आणि तुम्ही सगळे जमलात. मला खूप आनंद वाटतो या क्षणाला. आणि मी खरं तर या दिवसाची आपण प्रत्येक कलाकार आयुष्यभर वाट बघत असतो. म्हणजे माझा स्वभाव असा की मी काम करत असतो आणि लहानपणापासून ना माझ्या फजित्या खूप झालेल्या आहेत अनेक ठिकाणी. पण हा एकमेव पुरस्कार सोहळा असा आहे जिथे मला वाटत होतं इथे मला मिळेल पुरस्कार. कारण सरांना माहिती आहे अनेक वेळेला असं झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला आता सांगायला मला हरकत नाही की एक पुरस्कार सोहळा नांदेडला झालेला होता. त्या नांदेडला पुरस्कार सोहळा झालेला होता तेव्हा माझ्याबरोबर एक क्ष व्यक्ती आपण म्हणू, त्याचं नाव नाही घेऊ शकत, एक अजित इथे अजित कोण नाही ना सर, हां अजित नाव ठेवू, अजित कुमार असं नाव ठेवू, अजित कुमारांना पुरस्कार होता. तर आत्ता जशी ट्रॉफी मिळाली तशा ट्रॉफीवर अजित कुमारांचं नाव होतं आणि माझ्या ट्रॉफीवर पण अजित कुमारांचंच नाव होतं. मला त्यांनी फ्लाईटचं तिकीट दिलं, मुंबई नांदेड फ्लाईटने मी आलो. एवढं सगळं माझ्या पुरस्कारावर अजित कुमार असं नाव. शेवटी त्यांनी मी म्हटलं हो हे काय आहे, आपण जाणार तिकडे पुरस्कार घ्यायला आणि नावच वेगळं आहे, मला कसं वाटेल. ते म्हणते असं एक काम करा, जिथे नाव आहे तिथे हात ठेवा असा, म्हणजे दिसणार नाही. कार्यक्रम झाला की 2 तासात तुम्हाला पुन्हा छापून देतो मी तर केलं. आजतागायत ते 2 तास संपलेले नाही आहेत, मी वाट बघतोय त्या पुरस्काराची. एक पुरस्कार सोहळा असा होता, काहीतरी अक्षरवेल साहित्य पुरस्कार वगैरे असा काही असेल, त्याचा पुरस्कार मला मिळाला. ते सेटवर आले आमच्या, सचिन गोस्वामी सर, मोटे सर, प्रसाद ओक, सई तामणकर, ह्या सगळ्यांचे बाईट्स घेतले. काय वाटतंय, सगळे भरभरून बोलले, समीर हे आहे काय आहे ते सगळं अमुक
मोठं काहीतरी झालं, पुरस्काराची तारीख ठरली आणि त्या अध्यक्षा गेल्या, कॅन्सल पुरस्कार. गेले 2.5 वर्ष काही नाही पुरस्कार वगैरे. ह्यांचे बाईट्स काय एक्झॅक्टली बोललेत, माझ्या विरुद्ध बोललेत काय, मला काही माहीत नाही आहे. सगळं गुलदस्तात आहे. पुरस्कारांची फजिती 5वीला पुजलेली आहे माझ्या. हा एकमेव पुरस्कार आहे वंदनदादा जिथे मला खात्री होती की मला पुरस्कार नक्की मिळणार. पण आपण सगळ्यात महत्त्वाचं मला या पुरस्काराचं हे वाटतं की ते ना विनोदी कलाकाराला देतात. विनोदी कलाकार हा आजपर्यंत पुरी म्हणायचे टवाळा आवडे विनोद. विनोदाचं काय महत्त्व आहे आयुष्यात ते पहिल्या लॉकडाऊननी सगळ्यांना सांगितलं. आजपर्यंत विनोदी कलाकाराला मला असं वाटतं मोठ्या इव्हेंट्समध्ये की 2 डान्सेस असतील ना, नृत्य, त्यांना चेंजिंगला वेळ मिळावा म्हणून मध्ये स्किट टाकायचे, जे आपण बघतो ना कार्यक्रम चॅनल्सचे. माझ्या मते मला आनंद ह्याचा आहे की सचिन गोस्वामीने, सचिन मोटे आणि आम्हा सगळ्यांच्या हास्य जत्रेने हा दृष्टिकोन बदलला. आज पहिल्यांदा स्किट ठेवतात आणि मग इतर गोष्टी ठरवतात. तर मला असं वाटतं विनोदाचं खूप मोठं महत्त्व आहे आपल्या आयुष्यात. हे या पॅन्डेमिकने प्रत्येकाला सांगितलेलं आहे. आम्ही आमचं कामच करत होतो. आम्ही म्हणतात ना, कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये सुद्धा आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. आम्ही आमचं काम करतच राहायचो प्रामाणिकपणे. आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं लोकांचं मनोरंजन करणं हा वासा आम्ही सगळ्यांनीच घेतलेला होता. पण महाराष्ट्राची हास्य जत्रा, एखादी गोष्ट जमून येते माहिती आहे ना, एखाद दिवस आपली पावभाजी किंवा बासुंदी जमते आपल्याला. तसं झाला हा प्रकार. आणि ह्या पॅन्डेमिकमुळे, ह्या लॉकडाऊनमुळे सगळ्यांना त्याचं महत्त्व कळलं आणि सगळे बघायला लागले. तर मला असं वाटतं की माझ्या मते या हास्य जत्रेला जेव्हा एखाद्या कोविड सेंटरमध्ये संध्याकाळी हास्य थेरपी म्हणून दाखवलं जातं तेव्हा तो फार मोठा आशीर्वाद असतो. ही हास्य जत्रा आमच्यासाठी कार्यशाळा आहे. एक स्किट संपलं, त्याचं कौतुक प्रसादोक सई तामडकरनी केलं की आम्ही सोफ्यावर बसलो की दुसऱ्या दिवशी काय करायचं याचा विचार करायला लागतो. ते कौतुक तिकडे फाळा पुसला जातो. आणि आमचे 2 विद्यापीठं आहेत, त्यातलं एक विद्यापीठ इथे बसलेलं आहे, सचिन गोस्वामी सर. 180 जणांचे आमचा पूर्ण क्रू आहे, 180 जणांचा. तो गेले 450 एपिसोड, एकही भांडण, एकही तंटा, एकही प्रॉब्लेम न करता तो माणूस एका हाती सांभाळतायत. माझ्या या यशात, माझ्या ह्या पुरस्कारात सचिन सर, गोस्वामी सर आणि मोठे सरांचा खूप मोठा हात आहे. तर मी जाहीर तुमचे आभार मानतो सर. मी आशीर्वाद तुमचे नेहमीच असतात. आणि सगळ्यात मोठा हातभार आहे किंवा त्यांचा आशीर्वाद आहे ते माझे गुरु विश्वास सोहनी, ज्यांच्यामुळे आज मी आहे, ज्यांनी नाटकाकडे गांभीर्याने बघायला शिकवलं. आम्ही कसं असतं की चला 2-3 चांगल्या मुली भेटतील किंवा त्यांची ओळख होईल, काही टाईमपास आहे म्हणून नाटक करायला जाऊ, नाट्य मंडळात जाऊ या कॉलेजच्या, याने आम्ही नाट्य मंडळात गेलेलो. कारण माझा ना पहिला अनुभव फारसा चांगला नव्हता वक्तृत्व स्पर्धेचा, नाटकाचा, शाळेतला. त्यामुळे शाळेत मला सांगितलं तू शक्यतो नाटक करू नकोस, तू स्पोर्ट्समध्ये जा, स्पोर्ट्समध्ये तुझ्यामुळे तू एनर्जी आहे तुझ्यात बाळा. आणि मी बोललो, मी गेलो स्पोर्ट्समध्ये. मी स्पोर्ट्समध्ये सुद्धा स्टेट लेवलपर्यंत जाऊन आलो आहे. मी शाळेचा कबड्डीचा कॅप्टन होतो, खो खोचा कॅप्टन होतो. पण कॉलेजमध्ये गेल्यावर नाटक आणि विनोद ही गांभीर्याने करायची गोष्ट आहे. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. हे मला ज्यांनी शिकवलं ते विश्वास सोहनी. खरं तर ते आज येणार होते इकडे, पण काही कारणास्तव येऊ शकले नाहीत ते. मग त्यांचे मी आभार मानतो. हे 3 सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर आणि विश्वास सोनी, ह्या 3 जणांमुळे आज मी तुमच्यासमोर जो काही आकार आहे ओबडधोबड माझा, तो तुमच्यासमोर दिसतोय. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एवढ्या प्रेमाने तुम्ही सगळेजण आलेला आहात. मी खरं सांगू, मी माझ्या बायकोलासुद्धा नेहमी सांगत असतो की एवढं प्रेम मिळतं ना मला हास्य जत्रेमुळे ना. एक फार मोठी गोष्ट झाली की आम्ही ना सेलिब्रिटी नाही झालो. आम्हाला हास्य जत्रेने सेलिब्रिटी नाही बनवलं, त्यांनी आम्हाला घराघरातला एक मेंबर बनवलं. मी कोणाला तरी कोणाचा तरी दादा वाटतो, मी कोणाला तरी कोणाचा काका वाटतो, भाऊ वाटतो, अण्णा वाटतो, तात्या वाटतो. बरेच जण मला येऊन सांगतात की आमचे अण्णा गेले परवा, ते सेम तुमच्यासारखे होते. नाही, पण त्याचा मला खरंच अभिमान वाटतो, आनंद होतो की ते मला त्यांच्या घरातलं समजतात. तर हे जे केलं ना त्यांनी की लोक हक्काने येऊन भेटतात मला, लांबून ते समीर चौगुले चाललेत हे नाही बनवलं मला.
त्याचा मला एवढा आनंद नसता झाला. मला तुमच्यातला मेंबर बनवलं, तुमच्या घरातलं एक कुटुंबातला सदस्य बनवलं आणि तुमच्या म्हणतात ना रोजचा एक भाग बनवलं. म्हणजे लहान लहान मुलंसुद्धा ना मला जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्यानी मला ते टकल्या म्हणतात. मला नाही त्याचा त्रास होईल, कारण मला असं वाटतं की स्वतःवर मी विनोद नेहमीच करत असतो. स्वतःवर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो. असे सुद्धा मला काही रिप्लायज किंवा अभिप्राय आलेले आहेत की मला टक्कल होतं, पण समीर चौगुले तुम्ही स्वतःच्यावर एवढे विनोद करता स्वतःवर, त्यामुळे आता मला कोणी टक्कल म्हटलं ना तर मला नाही त्याचा त्रास होत. मी ते स्पोर्टिंगली घेतो. माझ्यामध्ये एवढं जरी झालं तरी खूप आहे. विशाखाला सुद्धा तसे अभिप्राय आलेले आहेत की आपल्याला ना एक न्यूनगंड असतो आपल्यात की आपण असे आहोत, आपलं रूप असं आहे तर आहे, त्याचं आपण भांडवल केलं पाहिजे. माझ्या मते ते आपले प्लस पॉईंट आहेत, त्यावर आपण बोललं पाहिजे. मला असं वाटतं कोणताही माणूस विद्रूप नसतो. आपण स्वतःला जर विद्रूप समजलं तर मग सगळं जग तुम्हाला समजायला लागेल. मी सगळ्यात जगातला अत्यंत सुंदर मनुष्य आहे असं मला क्षणोक्षणी वाटत असतं. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विनोद करा किंवा काही करा. आता येऊन लगेच टाकल्या म्हणू नका, पण एक जस्ट सांगतोय मी, सगळं मी सांगितलेलं मनावर घ्यायचं नसतं. काही गोष्टी इम्प्रेस करायला पण मी बोललेलो असतो. हा, कारण हे असंही बऱ्याच वेळेला झालेलं आहे की अगदी मी तुमच्या घरातलाच आहे म्हटल्यावर घरात कामालाच जर लावलं आहे मला, तुम्ही काल तर म्हणाला तुम्ही घरातले आहात म्हणून, चल हे जरा झाडून घ्या वगैरे, असं एकदम म्हणजे असंही नको. मला जे तेवढं सांगायचं तेवढंच घ्या, बाकीचं सोडून द्या. तर मी पुन्हा एकदा या व्यासपीठावर सगळ्यांचे जाहीर आभार मानतो. आणि माझ्या आयुष्यात फार असे कमी क्षण आलेले आहेत की माझं कौतुक झालेलं आहे. तर त्यातला हा फार मोठा एक क्षण आहे आणि हा मी आयुष्यभर म्हणतात ना विसरणार नाही कधीच. आणि सगळ्यात मला ह्या क्षणाला आभार मानायचे ते माझ्या मिसेसचे, कविताचे, बायकोचे. तिला आवडत नाही, ती जरा कॅमेरा आणि मीडिया शाय आहे. म्हणजे घरात कधी कोणी आलं की मला जर तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर ती त्याला तयार नसते. ती मुळात आमचं दोघांचं ठरलं नाट्यमंडळातच. आम्ही एकत्र नाटक केलं होतं, त्याचा मी एकच प्रयोग केला कारण ती बहीण होती माझी. हां, म्हणजे मी अवेलेबल झालो नाही नंतर, पोटातच दुखतंय वगैरे हे सांगून विश्वासच नाही जमत आहे, नकोच करूया. कारण ती जर 3 अंकी नाटक होतं मेलो 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 ड्रामा, त्याच्यात ती सतत तर दादा दादा म्हणत असेल तर मी खूप म्हणजे ना त्रास व्हायला लागला त्याचा मला. पण तिचं मी खूप आभार मानतो की तिने अनेक वेळेला ॲडजस्ट केलेलं आहे. एक कलाकार बाहेर मी जसं दाखवतो तसाच मी घरी असेन याची मी खात्री नाही देऊ शकत, पण तिने ते सगळं सहन केलं. आणि एक क्षण आयुष्यात असा आला की नोकरी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये मी नोकरीला होतो, म्हणजे जे पंप्स तयार करतात किर्लोस्कर पंप्स. तर एका वेळेला असा निर्णय घ्यायचा क्षण आला की नोकरी की हे करिअर. तर ती म्हणाली तू कर, तुझं नाही रमत आहेस, तू त्या 9ला मास्टरला सही करायची आणि याच्यात तू सोड आणि तू आता ह्याच्यातच कर. मी बघते, मी जॉब करते आहे, पुढचं बघू आपण काय ते. एका वेळचं तर जेवण आपण वी कॅन मॅनेज, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा जो क्षण असतो ना सपोर्ट करायचा, तो क्षण माझ्या आयुष्यात तिच्यामुळे आला. तर थँक्यू कविता फॉर दिस. आणि माझ्या वडिलांचे आत्ता खूप मला आठवण येते आणि आईची आठवण येते. आई नाही आहे माझी, पण फार कमी वेळेला असं होतं की जाहीररित्या आम्हाला अशी व्यासपीठ मिळत नाही की एवढे लोक शांतपणे आमचं ऐकत आहेत. तर आई माझी फार वर्षांपूर्वी गेली, पण ती आज असती तर तिला खूप आनंद झाला असता, तिचा ऊर अभिमानाने भरून आला असता. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की स्वतःची प्लीज काळजी घ्या. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. होत आहे म्हणून सध्याची परिस्थिती नाही आहे. कोविडचे सगळे नियम कृपया पाळा सगळ्यांनी. जर तुम्ही पाळलेत तर तुमचे मुलं आहेत ते पाळणार आहेत. तर त्यामुळे कोविडचे नियम पाळा, स्वतःची प्लीज काळजी घ्या. हे संकट लवकरच दूर होणार आहे. आमची रंगभूमी पुन्हा बहरणार आहे नाट्यप्रयोगांनी. आज जसा प्रतिसाद दिला तसाच तुम्ही प्रतिसाद द्या, एवढंच तुम्हाला सांगतो. नमस्कार. थँक्यू. समीर सर मस्त. त्याला मी धन्यवाद अशी औपचारिक लेबलं लावत नाही, म्हणून मी म्हटलं मस्त. यानंतर आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सचिन गोस्वामी सर, ज्यांचा उल्लेख आत्ता
समीरनी भाषणामध्ये केलेला आहे. 450 भाग एखाद्या कार्यक्रमाचे करणं आणि त्याचा ताजेपणा, टवटवीतपणा टिकवून ठेवणं ही सोपी गोष्ट नसते. आणि हे काम जे उत्तमरित्या करतायत आणि पुढचा भाग कधी याची उत्सुकता लोकांना जोपर्यंत आहे अजूनही कायम, हे तुमचं यश आहे. तुम्हाला मी तुमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करतो. सचिन सर. नमस्कार. खरं म्हणजे आता एका विनोदवीराच्या भाषणानंतर मी उभं राहणं म्हणजे एका छान स्किटनंतर हवामानाचा अंदाज सांगण्यासारखा आहे. हरकत नाही. खरं म्हणजे या कार्यक्रमाला येणं हे यासाठीचे काही कारणं होती. माझं येणं यासाठीची. त्यातलं महत्त्वाचं कारण होतं की आमच्या समीरचा समारंभ आहे, त्याचा सत्कार समारंभ आहे. समीरच्या सत्कार समारंभाचे 2-3 फायदे असतात. एक म्हणजे त्याचं कौतुक आम्हाला पाहायचं असतं नेहमीच, आणि काही किस्से घडण्याची शक्यता पण असते ज्याच्यावर कदाचित 2 आठवड्याचे स्किट्स मिळू शकतात. कारण समीरने सांगितलं की त्याच्या प्रत्येक गोष्टीत नियतीने आमच्यासाठीचा कंटेंट तयार केलेला असतो. म्हणजे समीरचं रिहर्सलला येणं, उशिरा येणं हे अपवादात्मक असतं. मी इथं अत्यंत अभिमानाने सांगतो की 28 वर्ष जो माणूस रंगभूमीवर नियमितपणे काम करतोय त्याने रंगभूमीची बेशिस्ती अंगाला लावून घेतलेली नाही. आजही आम्ही शूटची जी आमची शिफ्ट असते ती आर्टिस्टसाठी सकाळी 7ची असते आणि 7च्या शिफ्टला समीर 7ला तिथे हजर असतो. त्याच्यासाठी कविता 5:30ला उठते, त्याचा डबा करते. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला स्क्रीनवर समीर दिसतो, पण त्याच्या आधी कविता त्यासाठी राबत असते. हे मला सांगणं फार गरजेचं आहे. तर अपवादानं उशिरा येणारा जेव्हा आमचा समीर कधीतरी उशिरा येतो तेव्हा आम्हाला त्याच्या उशिरा येण्याचं वाईट वाटत नाही, कारण त्याने 2-3 आठवड्याच्या स्क्रिप्टचे कंटेंट त्या दरम्यान आणलेले असतात. मग त्याच्या उभ्या गाडीला कोणीतरी ठोकलेलं असतं किंवा काहीतरी असं घडलेलं असतं की ज्यामुळे त्याला येता येत नाही, आणि ती फसगत ही आमच्या कार्यक्रमासाठी पोषक असते. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला मला यावंसं वाटत होतं. अगदी ओमायक्रॉनचं एवढं सगळं घडलेलं असताना परवा समीर मला म्हणाला की सर बघा, म्हणजे तिथं गर्दीत आपल्याला जायला लागेल, तुम्ही नाही आलात तरी मला वाईट नाही वाटणार, म्हणजे तुम्ही यावं असं वाटतंय वगैरे. म्हटलं नाही नाही, मी येणार म्हणजे येणारच. ह्याला दुसरं कारण महत्त्वाचं असं आहे की ह्या 2 लॉकडाऊनच्या दरम्यान ह्या 2 वर्षात प्रेक्षकांचं उदंड प्रेम हास्य जत्रेला मिळालं. विविध माध्यमातून प्रेक्षकांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलं, आणि आज या निमित्तानं तुम्ही जे प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून इथं आहात, तुमचं आभार मानता यावं म्हणून खरं आज मी आमच्या हास्य जत्रेच्या टीमकडून इथं आलेलो आहे. तुमचे खूप खूप आभार. म्हणजे आमच्या कार्यक्रमाचं तुम्ही कौतुक करता म्हणून आभार नाही, या तुमच्या उदंड प्रतिसादामुळे विनोदी काम करणाऱ्या नटांना एक नवीन उमेद मिळते. फक्त हास्य जत्रेच्याच नव्हे तर सर्व प्रकारच्या विनोदाच्या प्रवासातील जे कलावंत आहेत, अगदी आमचे एकपात्री कलावंतांपासून ते राज्यनाट्य किंवा एकांकिका स्पर्धेतल्या विनोदी एकांकिका करणारे आमचे जे रंगकर्मी मित्र आहेत, त्या सगळ्यांना एक उमेद मिळते. कारण समीर जसं म्हणाला तसं विनोदाकडे फार गंभीरपणे पाहिलं जात नाही. जेव्हा की गंभीर परिस्थितीत विनोदच कामाला येतो,
याची जाणीव आपल्याला लॉकडाऊनच्या दरम्यान झाली. कला प्रकारात अशा प्रकारचं दुय्यमत्व विनोदाला अत्यंत दुर्दैवानं मिळालेलं होतं. आणि आज समीर, मला खूप छान वाटतं आहे की आज आमच्या विनोदाच्या महारथीला या मंचावर सन्मानित करण्यात आलं. म्हणजे प्रेक्षक त्याला वारंवार सन्मानित करतात. आणि मित्रांनो, कलावंतांना मानधन वेळेवर नाही मिळालं तर चालतं, त्यांना मान वेळेच्या आधी मिळायला पाहिजे. अर्थात आमची कंपनी वेळेवर देते मानधन, तो काही मुद्दा नाही. कारण प्रत्येक वेळी पाठीवरची थाप ना त्या कलावंताला पुढे नवं करण्याची उमेद देते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मंचाचं महत्त्व खूप मोठं आहे. आणि या पुरस्काराचं महत्त्व माझ्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीने मोठं आहे की राम नगरकर यांच्यासारख्या लिजंडच्या नावाने हा पुरस्कार समीरला मिळतो आहे. रामभाऊंचं जे वैशिष्ट्य आहे ते समीरमध्ये खूप आहे. त्यात वेगळ्या पद्धतीनं जर त्याचा विचार केला तर रामभाऊंमध्ये जो अत्यंत निरागस असा विनोद होता तो समीरमध्ये आहे. रामभाऊंमध्ये स्वतःच्या जगण्यातली विसंगती दाखवण्याचं जे धारिष्ट्य होतं ते समीरमध्ये आहे, जे त्याच्या लिखाणातून सतत दिसतं. तो त्याच्या प्रवृत्तीवर विनोद करतो. तो पिचका माणूस म्हणून उभा राहताना त्याला वाईट वाटत नाही, त्याला कुठेही हिरोईक प्रेझेंट व्हावं असं वाटत नाही. तो त्याच्या व्यंगावर विनोद करतो. आणि त्याने ज्या पद्धतीने म्हटलं की त्याने व्यंगावर विनोद करून व्यंग असलेल्याचं मनोबल वाढवलेलं आहे, हे एक अत्यंत खरं आहे. रामभाऊंनी जे सामाजिक भान त्यांच्या आयुष्यात जपलं ते समीरही जपतो, हे मी त्याचा जवळचा मित्र म्हणून सांगू शकतो. कारण समीरला आम्ही पाहतो सतत त्याला समाजात घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्त व्हावंसं वाटतं. आणि नुसतं व्यक्त व्हावंसं वाटत नाही तर त्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं. आणि तो अनेक ठिकाणी कुठेही जाहीर न करता विविध माध्यमातनं समाजाशी जोडला गेलेला आहे आणि तिथं मदत करत असतो. जे भाऊंचं वैशिष्ट्य होतं ते समीरचं वैशिष्ट्य आहे. आणि भाऊंमध्ये जो बिनधास्तपणा होता, ज्या पद्धतीने नगरकरांनी सांगितलं, वंदनजींनी, की अत्यंत मिश्किल होते भाऊ, तसं समीरबरोबर 1 तास बसून बघा, तुम्हाला कळेल की आत्ता साधारणतः 20 मिनिटं सभ्यतेने ज्याने भाषण केलं हा माणूस ह्याच्याजवळ बसलं की हा विलक्षण माणूस आहे. हा म्हणजे काय करेल कुठल्या क्षणी काही सांगता येत नाही. अहो तुम्ही या एकदा, अर्धा तास बसा त्याच्यावर. ते आवाज वगैरे फार छोट्या गोष्टी येतो. हा बसल्या बसल्या एखाद्याची विकेट त्याला मरेपर्यंत कळणार नाही या पद्धतीने काढतो. समीर सेटवर असणं म्हणजे एक चैतन्य असतं आमच्याकडे. आणि तुम्ही स्किट बघत असताना विनोद रंगमंचावर घडतायत हे तुमचं मत झालं, पण हा माणूस सोफ्यावर जे काही करत असतो तिथे, ज्याला वेगळ्या भाषेत ओंगल्या असं म्हणतात, अत्यंत प्रचंड विचित्र अशी रिॲक्शनची क्षमता त्याच्याकडे आहे. सुचण्याचा वेग काहीच्या काही याचा भयंकर सुचतं. आणि न कळत तो इतक्या जणांच्या विकेट्स काढत असतो. असा हा रंगकर्मी त्याच्या आयुष्यात खरंच जमिनीवर आहे. जे वंदनजी म्हणाले ते काय त्याचा दिखावा नाही. तो 28 वर्ष काम करतोय, 30 वर्ष काम करतोय, पण यशाचे अनेक टप्पे पाहूनसुद्धा त्याला कधीही मी कोणीतरी आहे असं वाटत नाही. आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. हेच त्याला अजून 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 मोठं करत जाणार. कारण मी या कार्यक्रमाचा दिग्दर्शक निर्माता म्हणून अनुभवलं आहे. हा प्रत्येक स्किटच्या आधी विंगेत अस्वस्थ असतो, याच्या पोटात गोळा आलेला असतो. स्किट चांगलं झालं की याच्या चालण्यात एक विलक्षण रुबाब येतो. हा असा चालत जातो. तुम्ही बघा, स्किट झाल्यानंतर चालणं जे असतं सोफ्याकडे, तेव्हा समीरच्या चालण्यावरनं लक्षात येतं की आज जमलं आहे, आज वाजवलं आहे. आणि जर ते नीट झालेलं नसेल तो किमान दर्जा राखतोच. म्हणजे त्याविषयी काही मत
दुमत असण्याचं कारण नाही. पण एक वेगळ्या पातळीवर जाण्याची शक्यता असलेलं स्किट जर काही कारणाने, काही टायमिंग मिस झाल्याने म्हणावं किंवा काही तालमीच्या कमतरतेमुळे झालं, थोडं कमी त्याला रिस्पॉन्स मिळाला तिथे, तर तो हताश झालेला असतो. मग त्याच्या चालण्यात ते सगळं दिसतं. तो ते झाल्यानंतर अत्यंत नवोदित नटासारखा आमच्या केबिनमध्ये येऊन बसतो आणि ना आज काही काय झालंच नाही आज. ही जी अस्वस्थता आहे, इतक्या वर्षाच्या काम केल्यानंतर, इतके सन्मान मिळाल्यानंतर, इतकी प्रतिष्ठा मिळाल्यानंतर, आयुष्याची कारकीर्द आता सुरक्षित झाली आहे अशी भावना निर्माण होण्याची जी फेज आहे, त्या फेजला आलेलं असतानासुद्धा एक स्किट जर अपुरं काही झालं की अस्वस्थ होणं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही त्याला नेहमी सांगतो की हे जोवर तुझ्यात आहे तोवर तुला कुणी बीट नाही करू शकत. तुला मागे वळण्याची गरज नाही. प्रेक्षक नेहमी तुझ्यावर प्रेम करतील. ज्या दिवशी तुला वाटेल की आता मी जे करतोय ते करेक्ट आहे आणि ठीक आहे, चलता आहे, कोण पाहतं, त्या प्रेक्षकांना कुठं कळतं, ही वाक्य ज्यावेळी नटांच्या मनात यायला लागतात तिथे नट उतरंडीला लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, उत्पत्ती, स्थिती, लय. वैशिष्ट्य आहे की तुम्ही स्थितीला किती काळ टिकता, उत्पत्ती नंतर स्थितीपर्यंत जायला किती वेळ घेता. कारण लयचा वेळ लय असतो. लयीसाठी तुम्हाला काही कोणी अडवत नाही, अत्यंत वेगाने लय होते. स्थितीवर जो माणूस जास्त काळ टिकतो तो यशस्वी असतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉलिवूडचे बादशाह अमिताभजी. आणि समीरकडे ती क्षमता आहे. आम्ही नेहमी म्हणतो की हा लंबे रेस का घोडा आहे. याला खूप उशिरा मैदानात आणलं गेलं. यापूर्वीही त्याने खूप कामं केली आहेत. आणि तो म्हणतो तसं त्याच्याकडे का कोणास ठाऊक दुर्लक्ष झालं. खरं हे पुरस्कार त्याला अजून 10 वर्ष आधी मिळायला पाहिजे होते. पण हरकत नाही, पुरस्कार थोडं उशिरा मिळण्याने ना तुमचं यश पचवण्याची क्षमता वाढत जाते तुमची. पुलंचं वाक्य आहे ना की चुकीचा वा म्हटलं की नराचा वानर होतो. चुकीच्या गोष्टीची स्तुती झाली, अपुऱ्या कामाची स्तुती झाली तर तो वा नराचं वानर करतो. आणि आपण खरंच नशीबवान आहोत समीर की ज्यावेळी पुरस्काराचं अप्रूप वाटेनं असं होतं तेव्हा पुरस्कार मिळायला लागतात. त्यामुळे आयुष्यात यशाची हवा चढण्याची शक्यताच उरत नाही. त्यामुळे ह्या माझ्या मित्राचा सन्मान आज इथे मला पाहायला मिळाला. मला खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. माझ्या प्रेक्षकांना त्यांच्यासमोर येऊन त्यांचे आभार मानायला मिळाले. आणि ह्या खूप महत्त्वाच्या क्षणाचं साक्षीदार मला होता आलं. यासाठी वंदनजी आणि रामनगरकर कला अकॅडमी पुणे आणि जी आमची एकपात्री संघटना आहे, या सगळ्या आमच्या मित्रमंडळांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन सर. यानंतर बेलवलकर हाऊसिंगचे संचालक समीर बेलवलकर यांना मी इथे त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. समीर बेलवलकर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचे उत्सवमूर्ती समीरजी चौगुले आणि आजचे उत्साहमूर्ती वंदनजी नगरकर आणि तुम्ही सर्व श्रोते हो, रसिक हो. पुणे असल्यामुळे सुरुवातच पुलंपासनं करतो. सार्वजनिक पुणेरी बोली भाषेमध्ये भाषण करताना तिसऱ्या वाक्याला जर वक्त्यांनी हाशा घेतला नाही तर तो फाऊल धरला जातो, असं पुलं म्हणाले होते. म्हणून जेव्हा समीरजी इथे उभे राहिले तेव्हा मी लक्ष ठेवून होतो, पण तुम्ही तर दर तिसऱ्या वाक्याला एक लाफ्टर काढलाच. तर मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आता असा अजून एक पुरस्कार त्यांना द्यायला हरकत नसावी की आता तुम्ही सार्वजनिक पुणेकर झालेला आहात. अशी ही हास्याची गंगोत्री आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांच्या हास्याचा प्रवाह नव्हे, मी तर त्याला प्रपात म्हणेन, की जो असा ओघवत आहे. पण केवळ तेवढीच त्यांची ओळख नाही आहे आणि विनोदाचीही ओळख तेवढीच नाही आहे. ते म्हणले की विनोद
म्हणजे त्यांच्या गुरूंचं वाक्य आहे की विनोद ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. सर ते वाक्य मी पूर्ण अजून करतो आपल्या रसिकांसाठी. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. इट्स अ सिरियस बिझनेस विथ सोल पर्पज ऑफ मेकिंग पीपल लाफ. पण ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे म्हणजे काय नेमकं? कारण आपण तर श्रोते म्हणून रसिक म्हणून हसतो ना, मग आपण कोणी गांभीर्याने घेण्याची आहे? तर ती कलाकारांनी गांभीर्य घेण्याची गोष्ट आहे आणि तशी ते घेतात. म्हणजे काय तर 10 मिनटाच्या स्किटमध्ये आपण खूप हसतो, आपल्याला छान जातं. कधी कधी आपण जर सकाळी बघितलं तर आपला दिवसही छान जातो. पण या 10 मिनटाच्या स्किटमागे त्या कलाकाराचे केवढे परिश्रम असतात. रात्र बसून स्किट लिहावं लागतं, अनेक ड्राफ्ट्स होतात, ते फाडून टाकावे लागतात, बदलावे लागतात, दुसऱ्यांना पसंत पडत नाहीत, मग तालमी करावे लागतात, तालमी चुकतात, तालमी करताना असं वाटतं की हे नको होतं, हे पाहिजे होतं, दुसरं काहीतरी घडतं. खूप गोष्टी असतात. म्हणजे हे मी फक्त माझ्या कल्पनाशक्तीने सांगतो आहे, मी यातलं काही केलेलं नाही आहे, पण हे असंच असणार. हे प्रचंड परिश्रम याच्या मागे घ्यावे लागतात. आणि ही विनोदाने घेण्याची गोष्ट नाही आहे. विनोद ही त्याच्यानंतर निर्माण होणारी गोष्ट आहे तुमच्या आपल्या आणि कलाकारामध्ये. पण हे सगळं गांभीर्यानेच घ्यावं लागतं आणि तसे ते घेणारे कलाकार आहेत. काय मुळात विनोद हा कधीकधी विसंगतीतून निर्माण होतो, गैरसमजातून निर्माण होतो, किंवा कुठल्या तरी एखाद्या कमतरतेमुळे निर्माण होतो. असे बरेच भाग असतात की कधीतरी एखाद्या वाईट गोष्टीतनं तो निर्माण होतो. कोणाचं तरी काहीतरी कमी असतं, मग अशी त्यांनी उल्लेख केला तसं काही शारीरिक व्यंग असतं, ह्यातून निर्माण होतं, हे सत्य आहे. पण तो निर्माण करणाऱ्याला हे सगळं जाणून घेऊन अतिशय संवेदनशील असावं लागतं. त्या संवेदनातनं तो निर्माण करावा लागतो, नाहीतर ती चेष्टा होईल. त्याचा विनोद व्हावा लागतो. हे खूप अवघड काम आहे. आपल्याला सहजी कदाचित स्किट्स बघताना लक्षात येत नाही असं हसणं किती हे त्याच्या मागची कष्ट किती आहेत किंवा किती संवेदनशीलतेने घ्यावं लागतं. मुळात तो विनोद करणारी व्यक्ती ही संवेदनशील असावी लागते, ती लेखक असावी लागते, तिला अभिनयाचं अंग अर्थातच असावं लागतं. आणि ही जी आपण ज्याला निगेटिव्ह नकारात्मक बाजू ह्यातनं तो विनोद निर्माण करून आपल्यासमोर येत असतो. तर ही मित्रांनो खूप साधी गोष्ट नाही आहे असं म्हणू शकतो. पण काय आहे ना, दैवी देणगी म्हणून लेबल लावलं ना की मेहनतीची दाद दिली जात नाही. त्यामुळे दैवी देणगी कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाला कुठली ना कुठली असते, त्याच्यावर मेहनत घेणारेच फक्त इथे येतात. पुन्हा एकदा एका विनोदवीराचा मी वाक्य इथे सांगतो. विल्यम फिल्ड्स एक अमेरिकेतला विनोदी वीर होता, असं म्हणूया, जुना ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातला. तो असं म्हणला होता, त्याचे बरेच कोट्स आहेत विनोदाबद्दल. तो म्हणला होता, कॉमेडी इज अ ट्रॅजेडी ऑफ समबडी एल्स. बरेच वेळा तुम्ही बघा कुठल्या तरी नकारात्मक प्रसंगातनं, जसं मी मगाशी म्हणलं, आता त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला आत्ताच इथे आपल्याला डेमो मिळालेला आहे त्याचा. तुम्ही कल्पना करा, पुण्यासारखंच सुंदर शहर, 30-40 वर्षापूर्वीचा जमाना, कॉलेजच्या कट्टर मित्रमैत्रिणी चहा पीत बसलेत, मस्त मजा चालू आहे, आणि एका त्यातल्या मुलाचे वडील तिकडनं येऊन त्याला म्हणतात, अरे त्यांना सांगितलंस का तू आपलं काय आहे ते? ही त्या मुलाची ट्रॅजेडी नाही आहे का? ही त्याची ट्रॅजेडी आहे. पण आपण सगळी तर टाळ्या वाजून हसलो की नाही, कारण ही त्यांनी आपल्याला सांगितली. ह्याला म्हणतात उत्तम विनोदवीर, की जे स्वतःच्या ट्रॅजेडीचीच त्यांनी कॉमेडी करून सांगितली तुम्हाला. त्यातनं त्यांना काय शिकायचं होतं ते शिकले, कारण ते एक अतिशय संवेदनशील व्यक्ती आहेत. पण ह्याच्यातनं त्यांनी तो विनोद निर्माण केला. सो मित्रांनो, विनोद हे म्हणून गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. काय विनोद आपल्याला सगळीकडनं भेटत असतो, सर्व अंगामधून. आणि विनोद म्हणजे केवळ करमणूक नाही, आपली करमणूक होते हा एक भाग झाला. आत्ता मगाशी राजेश दामले यांनी उल्लेख केला, ते IC अक्षरे हे नियतकालिक जे गेली सुमारे 18-19 वर्ष आम्ही काढतो, त्याचा एक आम्ही विशेषांक काढला होता, जो फक्त विनोद विशेषांक होता. आणि याच्यामध्ये आम्ही म्हणजे त्याचं काय म्हणूया, त्या अंक काढण्याच्या मागचा उद्देशच हा होता की विनोद ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आणि विनोद म्हणजे केवळ करमणूक नव्हे. कितीही लोकांनी त्याच्यावर टीका केली असली की विनोद म्हणजे उच्च साहित्य प्रकारामध्ये येत नाही, किंवा विनोदी कलाकार म्हणजे चटोरपणा, हे सगळं बाजूला ठेवून विनोदाचे किती अंग आहे. विनोद आपल्या जीवनाला कुठे कुठे स्पर्श करतो, तर साहित्यातनं करतो, चित्रपटातनं करतो, नाटकातनं करतो, अनेक गोष्टीतनं करतो. एवढंच नव्हे तर जाहिरातींमधनं सुद्धा करतो. की बरेच वेळेला विनोद ती जाहिराती आपल्या लक्षात राहतात, कारण त्यांना जो मेसेज आपल्याला द्यायचा असतो हा विनोदातनं पटकन लक्षात राहतो. त्यामुळे जाहिरातींमधनं सुद्धा विनोद असतो.
अशी ही विनोदाची महती आहे आणि तो करण्यासाठी कधीकधी ना फक्त अभिनय पुरतो, भाषासुद्धा लागत नाही. आणि ह्याचं उत्तम उदाहरण आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे, ते म्हणजे समीरजींचा चार्ली चॅप्लिनवरचा एपिसोड. असा कोणी इथे दुर्दैवी असेलच की त्यांनी तो बघितला नाही आहे, तर कृपया घरी गेल्या गेल्या बघा. हे सर्व गुण मगाशी मी जे बोललो की कष्टाने विनोद आपल्यापुढे मांडणं, त्याच्या मागची मेहनत घेणं, आणि त्यांनी आता आपल्या सगळ्यांना सांगितलं की याच्यामध्ये त्यांच्या सहधर्मचारिणीचा पण सहभाग आहे. ह्या सर्वांच्या कष्टाने हे सगळं आपल्यापुढे येतं. आपल्याला ते खूप सहज असल्यासारखं वाटतं, पण ते तसं नाही आहे. ह्या सगळ्याची दखल घेऊन त्यांना रामनगरकर कला अकादमीने या पुरस्कारासाठी निवडलं, म्हणून मला याचं खूप महत्त्व वाटतं. यातल्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. कला गौरव पुरस्कार. कला तर आहेच, कारण ही कलाच आहे अशा पद्धतीने विनोद आपल्यासमोर आणणं. गौरव करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे, आणि पुरस्कार देणं ही एक प्रकारे शाबासकीची थाप आहे. आपल्याला असं वाटतं रसिक म्हणून की ह्यांना आपण पुरस्कार दिला आणि आपण त्यांनी जे काय आपल्यासाठी केले त्याचं चीज केलं. पण त्यांच्या दृष्टीने, म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळतो त्यांच्या दृष्टीने हा एक आश्वस्त करणारा भाग असतो की मी ज्या वाटेवर चालले ते बरोबर चालले, मी जे करतो ते माझं बरोबर चाललं आहे. ही एक शाबासकीची थाप देण्याची गरज असते, आणि ते काम रामनगरकर कला अकादमीने केलेलं आहे. हे मला खूप अप्रूपाचं वाटतं. पुरस्कार घेण्यामागची भूमिका मगाशी समीरजींनी सांगितली. बरेच वेळेला पुरस्कारांमध्ये आपण बघत असतो तो घेणारी व्यक्ती असं म्हणत असते, तसं मला पुरस्कारांचं महत्त्व नाही, रसिकांचं प्रेम हाच मला पुरस्कार वगैरे. त्याचं मागे काय मला वाटायचं की ते नम्रपणा वगैरे आहे, पण त्याचं कारण मला आज कळलं. बहुतेक वेळेला त्यांना ना कधीतरी अजित कुमार नावाच्या वगैरे ट्रॉफ्या दिलेल्या जात असतात, त्यामुळे लोक म्हणतात नकोच तो पुरस्कार, ती भानगडच नको. पण अतिशय प्रांजळपणे प्रामाणिकपणे त्यांनी इथे सांगितलं की हो, हा पुरस्कार मिळणं मला अप्रूप वाटतं, आणि शाळेत असताना माझा हा चुकला होता पुरस्कार आणि तो मला मिळेल ही माझ्या दृष्टीने खूप भाग्याची आणि महत्त्वाची गोष्ट. आणि ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपल्याला सांगितलं की ह्या पुरस्काराचं महत्त्व त्यांना का आहे. तर सर्व रसिकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. अशा शुभप्रसंगी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल रामनगरकर कला अकादमीच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी सर. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज समीर चौगुले यांना रामनगरकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा तेजाचा केलेला सन्मान आहे असं मला वाटतं. सहजता, उत्स्फूर्तता आणि हजरजबाबीपणा हे रामभाऊंचे गुणविशेष होते, आणि ते समीरजींमध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळं हा तेजाच्या नावाने दुसऱ्या तेजाचा सन्मान होतो आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. मी खऱ्या योगायोग असा की हास्यजत्रा या कार्यक्रमाशी माझा काय ऋणानुबंध आहे ते मला माहीत नाही. प्राजक्ता माळी यांचं प्राजक्त प्रभा हा कविता संग्रह आला, त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं, आणि आज समीर यांना पुरस्कार दिला जातो आहे. त्या कार्यक्रमाला मी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे. त्यामुळं हास्यजत्रेशी माझे काहीतरी ऋणानुबंध आहेत असं म्हणायला हरकत नाही. आत्ता समीरजी बोलताना असं म्हणाले की माझ्या लग्नानंतर प्रथमच एवढी माणसं जमली, आणि ती जेवण नसतानाही जमली, पण जेवण देण्याची व्यवस्था त्यांनी पुढच्या लग्नाच्या वाढदिवसाला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जरूर करावी अशी पुणेकरांच्या वतीने मी त्यांना या पुरस्काराच्या निमित्ताने विनंती करतो. आणि मला अतिशय आनंद होतो आहे की एका सच्च्या कलाकाराचा आज या ठिकाणी सन्मान होतो आहे. विनोदाला जरी आज गोस्वामी असं म्हणाले की प्रतिष्ठा नाही, पण विनोदाला खूप प्रतिष्ठा आहे. म्हणजे आपण पहा, आचार्यात्रेने असं म्हटले की देवादिकांनी समुद्र मंथन केलं आणि त्यांना 14 रत्न सापडली, पण विनोद नावाचं 15वं रत्न त्यांना सापडलं नाही. त्यासाठी संसारातील अनुभवाचंच मंथन करावं लागतं. त्यामुळं स्वर्गामध्ये रंभा आहेत, अप्सरा आहेत, उर्वशी आहे, अमृत आहे, पण विनोद नाही, तो पृथ्वी तलावरती आहे. आणि त्याचं वरदान हे समीर चौगुले यांना लाभलेलं आहे. याचा मला अतिशय आनंद होतो. मला आठवते की आत्ता नाशिकला साहित्य संमेलन झालं, पण यापूर्वी केशव मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनामध्ये परिसंवादाचा एक विषय होता की मराठी साहित्यातला विनोद संपला आहे का.
तर एका समीक्षकाने असं मत व्यक्त केलेलं होतं. पुलंनी असं म्हटलेलं आहे की समीक्षक हे भोवारणीसारखे असतात, कितीही चांगले कपडे दिले तरी त्यांचं कधीही समाधान होत नाही आणि आपल्याला हवं ते भांडं कधीही मिळत नाही. तर त्या परिसंवादामध्ये एका समीक्षकांनी मत असं व्यक्त केलं की मराठीतला विनोद हा आता मृत झाला असून त्र्यंबकेश्वरच्या घाटावरती त्याचं श्राद्ध घालण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी समीर चौघुले यांनी लिहिलेले हास्यजत्रेतले कार्यक्रम पाहिले असते तर त्यांनी आपलं मत बदललं असतं, असं महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. समीर यांचं वैशिष्ट्य असं की सहजता, उत्स्फूर्तता जी आहे त्यांच्या विनोदातली ती मराठी रसिकांना विशेष भावलेली आहे. आणि विनोद ही गोष्ट अशी आहे, विनोद हा दुर्मिळ असतो आणि तो रोज घडावा यासाठी अट्टहास केला तर अतिपरिचयात अवज्ञा होण्याची फार मोठी शक्यता असते. पण इतका अतिपरिचय होऊ नये, थोडीही अवज्ञा होऊन न देणारा एक अवलिया कलावंत म्हणून समीर चौगुले आणि त्यांच्या हास्यजत्रा या कार्यक्रमाचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. आज हास्य हे खूप दुर्मिळ झालेलं आहे. म्हणजे भारत ही योगभूमी आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचा योग आचरणारे खूप मोठे लोक होऊन गेले. कुणाला भक्तियोग प्रिय होता, कुणाला ज्ञानयोग, कुणाला कर्मयोग, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या योगाच्या वाटेने गेले. पण या सर्व योग प्रकारासाठी त्या व्यक्तीची म्हणून एक पात्रता असावी लागते. अनेकदा कठोर तपश्चरण करावं लागतं, कठोर साधना करावी लागते. तेव्हा परमेश्वराच्या मनामध्ये विचार आला की सर्वसामान्य माणसाला थेट परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा असा एखादा सहज सुंदर योग आपण निर्माण करावा. आणि म्हणून त्यांनी निर्माण केलेला योग हा हास्ययोग आहे असं मला वाटतं आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. हास्ययोगासाठी कुठलीही पात्रता लागत नाही. म्हणजे पुरस्कार मिळाला तरी हसता येतं, न मिळाला तरी हसता येतं. गोस्वामींनी कीटचं कौतुक केलं तरी हसता येतं आणि नाही केलं तरी हसता येतं. त्यामुळे कुठलीही पात्रता आणि कुठलीही आसन स्थिती नाही. म्हणजे तुम्हाला इतर आसनं करायची असेल तर एका विशिष्ट स्थितीमध्ये बसावं लागतं, तसं हसण्याचं काही नाही. त्यामुळे एखादी सुंदर कविता असते आणि त्या कवितेला सुंदर चाल लागली की तिथं सुरेल गीतामध्ये रूपांतर होतं. तसं हास्य हे जीवनाचं संगीत आहे आणि जीवन सुरेल करण्याची मोठी ताकद ही हास्यामध्ये आहे. मी अरविंदांच्या जीवनावरती नैनितालला 8 दिवस व्याख्यानं दिली. अरविंदांना एका शिष्याने विचारलं की जीवनामध्ये आणि अध्यात्मामध्ये हास्याला किती स्थान आहे. तर अरविंदांनी उत्तर दिलं की ज्याला हसता येत नाही अशा भक्ताकडे परमेश्वर ढुंकूनही पाहणार नाही. त्यामुळे आपल्याकडे परमेश्वरांनी पाहावं अशी अवस्था निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये खरं समीर चौगुले यांनी केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आज हास्य इतकं दुर्मिळ झालं आहे, म्हणजे आपण खळखळून हसलो तर आपल्या स्टेटस सिम्बॉलला धक्का लागेल की काय असं लोकांना वाटतं. त्यामुळं हसत नाहीत. त्यामुळं वर्गामध्ये विद्यार्थी गंभीर, सभेमध्ये श्रोते गंभीर, घरामध्ये माणसं गंभीर. प्रथम यांना त्रिफळा चूर्ण देऊन यांचा बद्धकोष्ठतेचा विकार दूर करावा की काय असा विचार आहे. आणि दुसरा हा जो संस्कार की गोस्वामींनी आणि समींनी सांगितलं की टवाळा आवडे विनोद, समर्थांचं आपण एवढंच लक्षात ठेवलं. पण समर्थांनी पुढे हेही सांगितलं आहे की पदे दोहडे श्लोक प्रबंध, धाटी मुद्रा अनेक छंद, बीर भाटी व विनोद प्रसंगे करावा. जीवनामध्ये हास्य असलं पाहिजे पण जगण्याचा हसं होता कामा नये. हा जो संदेश त्यांनी दिलेला आहे तो अधिक महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात या कार्यक्रमाचं सूत्र असं की विनोदबुद्धीची ढाल हातामध्ये असली आणि अंगामध्ये रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना हसत सामोरं जाता येऊ शकतं. हे कोविडच्या काळामध्ये हास्यजत्रा आणि समीर चौगुले यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तेव्हा आपण महाराष्ट्र त्यांच्या ऋणामध्ये आहोत. ते ऋण आपल्या सर्वांच्या वतीने मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर आजच्या सन्माननीय अतिथी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांना मी इथे त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करणार आहे. पण तत्पूर्वी मी आज या ठिकाणी एक आवाहन तुम्हा सर्वांना करू इच्छितो. रेणुताई गावस्करांची एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास ही सामाजिक संस्था गेली 15 वर्ष पुण्यामध्ये वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. या देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची, व्यसनासक्त पालकांची तसंच रस्त्यावरील कुटुंबातील मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुलं 3 ते 14 वयोगटातली आहेत. उपरोक्त मुलांचं शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, मनोरंजन हे सर्व मूलभूत हक्क जपण्याचा प्रयत्न एकलव्य न्यास सातत्यानं करत असते. वरील हक्कांची जपणूक करताना मुलांना पूर्ण वेळ शाळा, आरोग्य सुविधा, पोषक आहार, नाट्य, नृत्य, संगीत वर्ग असे विविध उपक्रम एकलव्य न्यास राबवत असतं.
यातल्या मुलांना, विशेषतः मुलींना सुरक्षित निवासाची खूप गरज असते. मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता सुरक्षित घर मिळणं हे त्यांच्यासाठी दुरापास्त आहे. त्यामुळेच मुलांना पोषक वातावरणात त्यांच्या वाढीस, विकासासाठी प्रेरक असणाऱ्या जागेत निवारा मिळणं हे एकलव्य न्यासाला गरजेचं वाटतं. आपलं सहकार्य, मार्गदर्शन आणि सढळ हस्ते केलेलं आर्थिक सहाय्य या मुलींना हक्काचं घर देण्याच्या एकलव्याच्या निश्चयाला नक्कीच मदत करेल, हा दृढ आत्मविश्वास आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सुजाण रसिकांना मी आवाहन करतो. आणि आता मी रेणुताईंना इथे आमंत्रित करतो. एकलव्य न्यासाविषयी आत्ता आपल्यासमोर राजेशजींनी जे सांगितलं त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. मला असं एक क्षणभर वाटलं की अदृश्य रूपाने का होईना ती मुलं इथं आहेत. आणि याची सुरुवात करताना हेही वाटतं की हास्याचं महत्त्व आमच्या इतकं कोणाला कळणार. अशा असंख्य मुलांच्या आणि स्त्रियांच्या सहवासात गेली 40 वर्ष मी राहिले, ज्यांना हसणं म्हणजे काय, खळखळून हसणं हे खूप दूर आहे, हसणं म्हणजे काय, हे स्नायू विलग होणं म्हणजे काय हेच माहीत नाही. अशा मुलांच्या आणि स्त्रियांच्या सहवासात मी राहिले आणि त्यांना हसवणं हाच एक मोठं काम होऊन बसलं. आपले आर्थिक सहाय्य तर हवंच, परंतु प्रेम हवं, जिव्हाळा हवा, आपुलकी आणि स्नेह. एकदा तरी ती मुलं खळखळून हसावीत म्हणून आपण यावं अशी मी आपल्याला विनंती करते. समीर चौगुले यांना जो पुरस्कार देऊन आपण सन्मानित केलं आणि त्याच्याविषयी जी कृतज्ञता व्यक्त केली, पुलंचा उल्लेख इथे बऱ्याच वेळा झाला. पुलं म्हणायचे की एखादा कलावंत जर त्याचे पाय जमिनीवर राहावे जसे आपले आहेत, तर त्यासाठी कान उपटणारा कोणीतरी पाहिजे. आता कान उपटणारे आपल्या समोर बसलेले आहेत. रसिक प्रेक्षकच आपल्याला सांगत असतात, नाही? आपण जे जे काम करतो, विनोदाचंच असं नाही, कुठलंही काम करताना जे बघणारे असतात, ऐकणारे असतात, समजणारे असतात, तेच आपल्याला दिशा दाखवत असतात. बापूंनी म्हटलं होतं की चाइल्ड गिव्ह मी युअर हँड सो दॅट आय मे वॉक इन द लाईट दॅट यू शो मी, यू शो द लाईट, असं मला मनापासून वाटतं. म्हणून आपलंही अभिनंदन. खरं म्हणजे आपल्यासाठी मी काही ओळी सांगू इच्छिते. चार्ली चॅप्लिन यांना फ्रान्स सरकारने ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ द ऑनर या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यावेळी लेखक आणि नाटककारांच्या सोसायटीचे अध्यक्ष श्रीयुत रॉजर फर्डिनांड यांनी चार्ली चॅप्लिनला एक पत्र लिहिले. चॅप्लिनच्या लोकप्रियतेबद्दल फर्डिनांड लिहितात की खरे पाहता लोकप्रियता ही बळकावली जाऊ शकत नाही. जर ही प्रसिद्धी चांगल्या कार्यासाठी वापरली तरच तिला काही अर्थ असतो आणि ती टिकून राहते. तुमच्या स्वतःच्या दुःखातून, आनंदातून, आशा आणि निराशेतून स्फुरलेली मानवाबद्दल जी कळकळ आहे त्याला कोणत्याही बंधनांची आडकाठी नाही. तुमचे यश हा त्याचा आविष्कार आहे. ज्यांनी अपरिमित दुःख सोसले आहे, ज्यांना करुणा हवी आहे आणि आपल्या हाल अपेष्टांना क्षणभर विसरून जाऊन आधाराची आकांक्षा आहे, अशा लोकांना तुमचे हास्य हे दुःख मिटवण्यासाठी नाही तर सांत्वनासाठी आहे याची जाणीव असते. आपलं सर्व यापुढचं करिअर हे या सांत्वनासाठी खर्ची पडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते आणि आपलं अभिनंदन करते. विनोद ही अत्यंत कठीण गोष्ट आहे असं माझं मत आहे. कदाचित मला कधीच विनोदी होता आलं नाही म्हणूनही असेल, परंतु आत्ता सत्कार होताना मला सारखे आचार्य अत्रे आठवत होते. गेल्या 10,000 वर्षात असा कार्यक्रम झाला नाही आणि पुढल्या 10,000 वर्षात होणार नाही.
असं म्हणणारे आचार्यत्रांना ॲज अ चाइल्ड मी पाहिलं आहे. मुंबईच्या साने गुरुजी विद्यालयाची मी विद्यार्थिनी आणि प्रकाशभाई मोहाडीकर हे त्यांचे खूप चाहते. ते आम्हाला घेऊन जायचे आणि अशा त्या महाकाय माणसाला बघताना एक विद्यार्थिनी म्हणून जे कौतुक, जी प्रशंसा आणि आपल्या स्वतःबद्दलचा जो ठाम आत्मविश्वास दिसायचा, त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांची चिमुकली मनं अगदी भारून जायची. पुढे आचार्य अत्रेंच्या अगदी शेवटच्या दिवसात मी त्यांची विकल अशा मनस्थितीतली आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जी मूर्ती पाहिली ती मुळी माझ्या लक्षातच राहिली नाही. मला लक्षात राहिला तो त्यांनी निर्माण केलेला विनोद, त्यांची इतरांपर्यंत पोचण्याची क्षमता आणि विनोदाचा त्यांनी केलेला उपयोग. विकलता माझ्या लक्षातच राहिली नाही. हे सगळं मी आठवत असते नेहमी की अरे आपल्या काय नेमकं लक्षात राहतं नाही. मात्र मला आयुष्यभर आठवला आणि आवडला तो विनोद पु ल देशपांडेंचा अशासाठी की निखळ आणि निर्मळ, दुसऱ्याच्या व्यंगावर कधीही बोट न ठेवणारा असा तो विनोद मात्र खूप अत्रेंच्या नंतर मला तो आठवला. आणि मग मी पुण्यात आले. मिलिंद जोशी याला साक्षी आहेत. एकदा आम्ही अक्षरधारामध्ये मला एक जाणवतं आहे की स्क्रिप्ट लिहिणं आणि ते पडद्यावर सादर करणं किंवा ते रंगमंचावर सादर करणं ही इतकी अवघड गोष्ट आहे. दमा मिरासदार मला आठवतात. दमा मिरासदारही शेवटच्या वर्षांमध्ये होते. त्यांना हात धरून तिथं आणलं गेलं. आम्ही सारे अक्षरधाराच्या हॉलमध्ये समोर बसलेलो. खूप विकल, ऐकू येत नव्हतं त्यांना फारसं. मला असं वाटलं की हे कसे काय कथा सांगतील. आणि मग जाहीर केलं गेलं व्यंकूची शिकवणी. दमा व्यंकूची शिकवणी एवढं मात्र त्यांना ऐकू गेलं. अचानक देहबोली बदलली. विकल दिसणारे, ऐकू न येणारे दमा एकदम ताठ बसले. प्रेक्षकांकडे पाहू लागले, श्रोत्यांकडे पाहू लागले आणि व्यंकूची शिकवणी सुरू झाली. आम्ही रसात डुंबून गेलो. कथा संपली. पुन्हा एकदा विकल झाले. केवढा मोठा चमत्कार हा विनोदाचा. माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. केवढी मोठी शक्ती, केवढी मोठी ताकद. आम्ही सारे इतके भारून गेलो की विसरूनच गेलो ना. मिलिंद जोशी त्याला होते त्या कार्यक्रमाला. एक अपूर्व अद्भुत जीवनशक्ती आम्हाला दिसली. पण विनोद ना इतक्या वेळा अगदी गंभीर प्रकारातून झालेला सुद्धा मी पाहिला आहे. आत्तासुद्धा आम्ही व्यासपीठावर आलो आणि मी म्हटलं की 2 समीर या बाजूला आणि त्या बाजूला. त्यावर समीर बेलवलकर लगेच म्हणाले, तुम्ही उडून जाऊ नका. लगेच मी खुर्ची घट्ट धरली. हे उडून गेलो तर काय. पण आळीपाळीनी समीर इथे आले आणि उडून जाण्याची पाळी माझ्यावर आली नाही. पण एकदा अशाच एका कार्यक्रमात मी अगदी गंभीर म्हणून मोठ्या मुलांना 10 वर्षापुढच्या गांधीजींची एक गोष्ट सांगत होते. ती गोष्ट इतकी सुंदर होती. इला आणि अरुण नावाची गांधीजींची नातवंड एकदा साबरमतीला आश्रमात. आणि आजोबा कसे, केवढं मोठे फॅसिनेशन, इट्स अन एन्चॅन्टमेंट. बापू हे आपले आजोबा आहेत परंतु इतके साधे. मग मुलं जेवायला लागली, नातवंड, आणि सारखी कद्दूची भाजी. सकाळी कद्दू, संध्याकाळी कद्दू. हिंदीत आहे ती कथा. सकाळी कद्दू, संध्याकाळी कद्दू. कद्दू नाही असं नाहीच. अरुण मोठ्या संयमाने घेत होता, पण हिला लहान होती 5-1 वर्षाची, तिला हे शक्य नव्हतं. 3ऱ्या दिवशी ही कद्दू म्हटल्यानंतर ती सरळ बापूंच्याकडे गेली आणि त्यांच्या गळ्यात पडली आणि गळ्यात पडून म्हणाली की बापू अब मैं कद्दू नहीं खाऊंगी. बापूंनी लगेच, बापू मिटिंग थांबवायचे, मिटिंग थांबवली. लहान मुलांची तक्रार ही सर्वात जास्त महत्त्वाची तक्रार की क्या कह रही आहे हिला. आणि मग त्याच्या मॅनेजरना वगैरे बोलवलं गेलं आणि इतका कद्दू झाला होता की कसं काय होणार हो, दुसरी भाजीच कशी करणार. बरं भाजी विकायची नाही, त्यातून पैसे कमवायचे नाहीत. तेव्हा आता ह्याला उपाय काय असं मी मुलांना विचारायला लागले. माझं लक्ष नव्हतं, पण एक छोटी 5 वर्षाची मुलगी, तिला बापू माहीत नाहीत आणि बापू गेले हे त्याहून माहीत नाही. ती आपली कोपऱ्यात बसून मुळू रडायला लागली. मी तिला म्हटलं काय झालं गं.
ती म्हणाली, रेणुताई आपण आता बापूंकडे गेलो तर सकाळी कद्दू संध्याकाळी कद्दू काय हो. आणि गंभीर झालेलं सारं सभागृह हसण्यात बुडून गेलं. लहान मुलं जेवढा विनोद निर्माण करू शकतात ना, असे किती क्षण मी अनुभवलेले आहेत. आणि मला हे नेहमी वाटतं की लहान मुलांसाठी खूप काही आणखीन निर्माण व्हायला पाहिजे. स्त्रियांसाठी स्त्रियांना आपण त्याचे नाही बरेचसे विनोद स्त्रियांवर होतात अजूनही, तर त्याचा मोड ऑफ डिरेक्शन बदलून आपण वेगळ्या प्रकारे त्यांच्यासाठी विनोद निर्माण करायला पाहिजेत. मला असं खूप वाटतं. मी वंदन ह्याचं खूप अभिनंदन करते. आपण किती फेसबुकवर किंवा न्यूजपेपरमध्ये काय वाचतो आहोत आपण वाचतो आहोत ह्याने आपल्या आईवडिलांबद्दल असं वर्तन केलं आणि त्याने असं केलं. पण केवढं प्रशंसनीय आहे नाही की आपल्या वडिलांसाठी एका पुरस्काराचं किती दिवस तो मला काय काय त्याच्यातल्या अडचणी सांगतो आहे. मी त्याचं खास अभिनंदन करते. कारण ह्या सध्याच्या आपण ज्यातून जातो आहोत त्यामध्ये ह्या भावना जपणं, सकारात्मक भावना जपणं हे विनोदाचं दुसरं अंगच नाही काय. रामनगरी मी अनेकदा वाचली. म्हणजे माझं लग्न ठरलं तेव्हा मला पहिलं पुस्तकच माझ्या भावीवराकडून रामनगरी हे मिळालं आणि त्याची कितीतरी पारायणं मी केलेली आहेत. रामनगरी हे जरी विनोदी पुस्तक असलं तरी मला मात्र नेहमी असं वाटलं आहे की विनोदाला एक प्रकारचा कारुण्याचा बेस असतो. रामनगरी लिहिलं गेलं त्याच्यातले अनेक वाचताना गोष्टी जातीव्यवस्थेवर किती नेमकं बोट ठेवलं आहे नाही, किती नेमकं. मोठ्या विनोदाने वंदनने सांगू देत, परंतु त्यामध्ये रामनगरीत आलं आहे ना, जेव्हा आपलं एखादं काम होत नाही तेव्हा आपण म्हणतो काय लेका काय करीत होतास, काय म्हणतो आपण. एखाद्या जातीबद्दल असं बोलणं हे संस्कृती निदर्शक आहे का. रामभाऊनी याच्यावर किती नेमकं बोट ठेवलेलं आहे. आणि त्या प्रत्येक उदाहरणामध्ये त्यांची आई, तुमच्या घरी कोण काम करतं रे, आमच्या घरी ती करेल का, जी वंदनची आई आहे. ती शेजाऱ्यांनी विचारलं, जेव्हा ते लोकमान्य नगरात राहायला गेले तेव्हा विचारलं की ती कोण रे तुमच्याकडे काम करते, आमच्याकडे ती करेल का. हे सगळं काय दर्शवतं आपल्याला. किती वेळा त्या जखमा उरी झाल्या असतील, किती वेळा दुःख झालं असेल, किती वेळा केवळ जातीव्यवस्थेमुळे आपण असे आहोत. परवाच प्राध्यापक हरी नरकेंचं भाषण मी एका पुस्तक प्रकाशनाला ऐकलं. मी तिथं गेले होते आणि हरी नरकेंनी एक फार सुंदर रामनगरकरांबद्दल सांगितलं. ते पुरस्काराच्या निमित्तानं सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. मी शेवटाकडे येते. अध्यक्षांचं भाषण छोटंसं असावं असं म्हणतात. मी अगदी शेवटाकडे येते त्यासाठी, म्हणून ती आली होती. म्हणजे ते दाखवलं जातं, तुम्ही बोलू नका असतं. तरीही रामनगरकरांबद्दल आहे. नगरकरांबद्दल असं सांगितलं, नरके म्हणाले की नगरकरांना एक मोठा पुरस्कार जाहीर झाला आणि मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. रामनगरकर घरी नव्हते आणि त्यांची कोणतीही मुलंही घरी नव्हती. तेव्हा आम्ही राधाबाई आईचं ना, राधाबाईंना म्हणालो की रामभाऊंना सांगा बरं का, हा पुरस्कार स्वीकारा बुवा. तर राधाबाईंना नेमकं कळलंच नाही कोणतं पुरस्कार, कहे हो पुरस्कार म्हणजे. अहो पुरस्कार म्हणजे बक्षीस हो, तुमच्या नवऱ्याला मोठं बक्षीस मिळालं आहे. तर राधाबाई म्हणले मग बक्षीस द्यायला नकार कशाला देतील, ते घेतला म्हणून समजा. तेवढ्यात रामभाऊ आले. काय म्हणते, नाही घेतलाय पुरस्कार, घेतलाय. राधाबाईंनी म्हणाला घेतला पुरस्कार, घेतला म्हणाले ना, मग घेतला. पुढं काही चौकशी नाही. मला ही आठवण इतकी हृद्य वाटली ना, किती त्याच्यामध्ये साधेपण आहे नाही, साधेपण आहे. पुरस्कारामध्ये सुद्धा साधेपण असावं नाही. जसं आज समीरजींनी म्हटलं की किती साधेपण असावं आयुष्यामध्ये. पुलंनी जे म्हटलं आहे ते सांगून याचा शेवट करते. पुलं म्हणतात, मी जे कारुण्याचा उल्लेख केला की ज्या देशामध्ये अगणित अनगिनत लोक आज रात्री मी कुठे झोपू याच्या विवंचनेत असतात,
आणि अगणित लोक वेअर माय नेक्स्ट मील कम्स फ्रॉम या चिंतेत असतात आणि दोन्हीमुळेही त्यांना रात्रीची झोप नशिबात नसते. अशा लोकांपुढे वैयक्तिक सुखदुःखाचा आलेख मांडणं तर सोडाच, मी कधीही उल्लेख करू शकणार नाही की मला वैयक्तिकरित्या सुखी मी आहे का दुःखी याचा विचार करणंसुद्धा मला सहन होणार नाही. विनोदाचा तो बादशाह म्हणतो, याचा विचार करणंसुद्धा मला शक्य होणार नाही. माझं एकच ध्येय असेल की व्हेअर माय नेक्स्ट मील कम्स फ्रॉम असं वाटणाऱ्या अनगिनित लोकांना आणि आज रात्री कुठे झोपू म्हणजे मला थंडी वाजणार नाही असं म्हणणाऱ्या लाखो लोकांच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मित रेषा, एवढं मी करू शकेन काय? आपण करू शकाल याची खात्री बाळगते समीरजी आणि धन्यवाद रेणुताई. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्याने सहकार्य केलं त्यांचा इथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायचा आहे. त्या 3 लोकांना मी आता त्यांची नावं जाहीर करणार आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या छोट्याशा सत्काराचा स्वीकार करावा. तरवडे ग्रुपच्या हॉटेल क्लार्क इनचे मालक अविनाश तरवडे सर इथे आले होते, पण त्यांना लवकर जायचं असल्यामुळे ते निघाले. त्यांच्या वतीने मी त्यांचे व्यवस्थापक अजित धनावडे यांना इथे आमंत्रित करतो आणि समीरजींना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. किरण असोसिएशनचे हिरालाल भामरे, हिरालाल भामरे, आणि डेस्टिनेशन एंगेजमेंट आणि वेडिंग यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्याजवळच्या ढेपेवाड्याचे मालक श्री नितीन ढेपे. धन्यवाद समीरजी. आणि यानंतर रत्ना दहिवेलकर यांना मी आभार प्रदर्शन करण्यासाठी ते आमंत्रित करतो आणि या आभार प्रदर्शनानंतर या औपचारिक सोहळ्याची सांगता होईल आणि लगेचच एक छोटीशी मुलाखत समीर चौगुले यांची मी घेणार आहे, कारण मला कल्पना आहे की वेळ कमी आहे. खूप खूप धन्यवाद समीरजी. खरं तर कुठलाही कार्यक्रम करायचा म्हणजे ते एकट्या दुकट्याचं काम नसतं. त्याला अनेक हात जोडले गेले असतात, तेव्हा ते कुठं तो कार्यक्रम यशस्वी होत असतो. आणि मला आभार प्रदर्शनासाठी खूप म्हणजे अवघड असं काम सोपवलेलं आहे खरं म्हणजे. पण आपल्याला जे मदत करतात, सहकार्य करतात त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या प्रतीही अपार कृतज्ञता असते आणि कृतज्ञतेचं शब्दरूप जाणीव म्हणजे आभार प्रदर्शन असतं. तर आज रामनगरकर कला अकादमी किंवा नंदजी नगरकर यांना असंच वाटत असेल की आभार मानू कुणाकुणाचे शब्द हे अपुरे पडती जणू की तोटक्या शब्दात आभार मानू हो ऋणमुक्त शब्द साखळी गुंफून, अशी अवस्था आज खरंच झालेली आहे. पण कार्यक्रमाची ही औपचारिकता आहे आणि महत्त्वाचा असा हा टप्पा असतो. तर आजचा संपूर्ण कार्यक्रम भरगच्च असाच आहे आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिल्या भागात आपल्याला 3 एकपात्री कलाकारांनी आपल्या लोटपोट हसवलं आणि मनमुराद आपण त्याचा आनंद घेतला. तर मी बंडा जोशी सर असतील तर बहुतेक ते गेलेत. यानंतर दिलीप हल्ल्याळ सर यांनी मंचावर यावं. नाही, मी आभार मानते, आपण त्यांच्यानंतर हे करूया. दिलीप हल्ल्याळ सर, महेंद्र गणपुले यांचे आभार मानते. आणि यानंतर कार्यक्रमाचा जो दुसरा टप्पा होता की रामनगरकर कला गौरव पुरस्कार 2021 या सोहळ्यासाठी लाभलेले खरं वाटतं हे प्रमुख पाहुणे आपण सगळे, ज्येष्ठ समाजसेविका आणि प्रसिद्ध वक्त्या रेणुताई गावस्कर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी, महाराष्ट्राच्या हास्य जत्राचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध लेखक श्रीयुत सचिन गोस्वामी, त्याचप्रमाणे बेलवलकर हाऊस
आउटसोर्सिंगचे संचालक श्री समीर बेलवलकर या सर्व सन्माननीय पाहुण्यांप्रती मनापासून ऋण व्यक्त करते. आणि खास उल्लेख करीन इथे समीरजींच्या मिसेस कविता यांचा आणि त्यांचे मनापासून आभार मानते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं सहकार्य करणारे हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल तरवडे, क्लार्क्स इन, ढेपेवाडा, किरण असोसिएशनचे श्री हिरालाल भामरे, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, श्री माताजी निर्मला देवी सहयोग ट्रस्ट यांचेही अगदी मनापासून आभार. आणि या पुरस्काराविषयी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचे हात याला लागलेले आहेत. त्यामध्ये आम्ही एकपात्री महाराष्ट्राचे सदस्य सगळे जे इथे उपस्थित आहेत, अध्यक्षा अनुपमा खरे, शेखर केदारी, नितीन दलाल, नीलाक्षी दलाल, बाळकृष्ण नेहरकर, प्रतिभा देशपांडे यांच्यासोबतच मोलाच्या सहकार्याबद्दल हॉटेल न्यू रिफ्रेशमेंट अर्थात बादशाही टिळक रोडच्या ज्या मालकीन आहेत मेधाजी सहस्रबुद्धे, ज्यांनी रामनगरी पुस्तक छापलं ते मॅजेस्टिक बुक स्टॉलचे श्री अशोक कोठावळे, तसंच वैजेंद्र माने, गौरी माने, मीना उदय नगरकर, अविनाश देशपांडे, यशवंत नाईक, संवाद पुणेचे सुनील महाजन, नाट्य व्यवस्थापक समीर हम्पी, ज्यांनी आपली जाहिरात व्यवस्था पाहिली ते प्रवीण बर्वे, ज्यांनी हे नाट्यगृह मिळवून देण्यासाठी खरंच खूप मोलाचं सहकार्य केलं ते म्हणजे नाट्य व्यवस्थापक सत्यजित धांडेकर यांचे मनापासून आभार. देवांग नगरकर, सन्मित वाघमारे, स्नेहल केदारी यांचे मनापासून आभार. आणि महत्त्वाचं म्हणजे आमची ही टेक्निकल टीम ज्यामध्ये साऊंडवर आहे आमचे साऊंड इंजिनियर आणि ऑपरेटर हेमंत उत्तेकर, त्यानंतर शीतल हुंडेकर व्हिडिओवर, फोटोग्राफर नागेश झलकी यांचे मनापासून आभार. आजच्या या कार्यक्रमाचं खूप सुंदरपणे सूत्रसंचालन करणारे राजेशजी दामले या सगळ्यांचे मी मनापासून आभार तर मानते. शिवाय कळत न कळत ज्यांचा उल्लेख करायचा राहिला आहे पण त्यांचं मोलाचं सहकार्य हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला सहकार्य झालेलं आहे त्या सगळ्यांचंही अगदीच मनापासून रामनगरकर कला अकादमीच्या वतीनं मनापासून आभार मानते. आणि इथं आता हो टाळ्या नक्की वाजवा ह्या सगळ्यांसाठी. आणि इथं आता महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही सगळेजण वेळ जरी 8 वाजलेले आहेत पण आहे आपल्याकडे वेळ आणि तुम्ही आवर्जून आता जी मुलाखत होणार आहे समीरजींची ती आपण ऐकणार आहोत. तर मी त्यासाठी मंचावरील व्यासपीठावरील आमच्या सगळ्या मान्यवरांना विनंती करते समीरजी सोडून आपण समोर स्थानापन्न व्हा आणि समोरच्या कार्यक्रमाचाही मगाशी घेतला त्याप्रमाणे आस्वाद घ्या. तर मी राजेशजींना इथे आमंत्रित करणार आहेच पण त्यांच्याकडनं अगदीच थोडा वेळ मागून घेते. काही महत्त्वपूर्ण सत्कार राहिलेले आहेत ते फक्त समीरजींच्या हस्ते होतील त्याच्यामुळे तर मी त्यांना ती विनंती करते की आपण ते सत्कार करावेत. तर आम्ही एकपात्री महाराष्ट्राच्या अध्यक्षा अनुपमा खरेम यांना विनंती करते की त्यांनी आम्ही एकपात्रीच्या सदस्यांना घेऊन मंचावर यावं. आम्ही एकपात्रीतर्फे समीरजी आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तर माझ्यासकट मी आम्ही एकपात्रीचे एक सभासद आहे त्यानिमित्तानं दोन माईक ठेवा तिथे. खरं तर मला वाटतं सईचे आभार मानायचे राहिले असतील तर सईचंही खूप कौतुक आणि आभार. तिने खूप छान आम्हाला सहकार्य केलं आहे. यानंतर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजच्या वतीनं उपप्राचार्य रमेश पंडित आणि सहकारी समीरजींचा सत्कार करतील ते त्यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे. आहेत का सर? सर आहात? हां ठीक आहे. बहुतेक ते इथे आत्ता नाही आहेत तर मी पुढचा सत्कार घेते आहे. यानंतर आहेत का सर? आलेत 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 येस. तर ह्या सत्काराचाही स्वीकार समीरजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मराठवाडा कॉलेज बघा समीरजी पुरस्कार सत्कारावर सत्कार आज आणि तुम्ही डिझर्व करता.
यानंतर श्रीयुत माताजी निर्मला देवी सहज योग ट्रस्टच्या वतीनं ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आहेत श्रीयुत स्वप्नील धायडे. पुणेचे समन्वयक आहे श्रीयुत डॉक्टर उत्तम गजरे. पुणे कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष श्रीयुत दिलीप गिरमकर आदींनी मंचावर येऊन समीरजींचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि या सत्काराचा स्वीकार समीरजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि अगदी आपण एकच मिनिटात घेऊ पुढचा सत्कार. सुरुवातीला जो धमाल कार्यक्रम केला ते 3 कलाकार. पहिले येतील दिलीप हाले, आमचे मित्र. दिलीप पुढे गेला. दिलीप चल लवकर ये. दुसरे आहेत येत आहे. दिलीपसाठी एकदा टाळ्या जोरदार. त्यानंतर आवाजाचे बादशाह महेंद्र गडपुले, जोरदार टाळ्या. त्यानंतर पहिल्यापासून जे अतिशय सुंदर निवेदन करते आहेत त्या रत्ना दहिवेलकर, जोरदार टाळ्या. रत्ना. त्यानंतर ज्यांनी सन्मानपत्राचं वाचन केलं त्या प्रतिभा देशपांडे, जोरदार टाळ्या. सुंदर वाचलं, सुंदर, खूप छान. हे ऐक ना प्रतिभा, सांगू का तू कोणी? सांगू प्लीज प्लीज. या कोण आहेत तुम्हाला सांगतो मी, त्यांना आवडत नाहीत. समीरजी या तुम्हाला माहिती असेल, मृण्मयी देशपांडे अभिनेत्री, त्यांच्या त्या आई आहेत गौतमी आणि मृण्मयीच्या. त्यानंतर एकदम शेवटचं आजचा जो कार्यक्रम आहे सगळा, खरं तो त्यांच्यामुळेच झाला. स्वतःहून त्यांनी मला फोन केला. तो आमचा प्रिय मित्र, गेली 30 वर्ष या क्षेत्रात गाजणारा, जगभर मुलाखती घेत फिरणारा, सुंदर निवेदक, चांगला मुलाखतकार, माझा मित्र राजेश दामलेसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. नाही नाही रत्ना. आता लगेचच आपण आपले समीरजींच्या मुलाखतीकडे आपण वळतो आहोत. हो, तर समीरजींची मुलाखत घेतील राजेश दामले. तर पुढची सूत्र मी पुन्हा त्यांच्या हाती सुपूर्द करते. 2 मिनटं मी फक्त रत्नाचा परिचय करून देतो. व्यावसायिक निवेदिका, मॉडेल, सूत्रसंचालिका आणि मुलाखतकार म्हणून त्या काम करतात. पुणे आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन, सह्याद्री वाहिनीवर त्या निवेदन, वृत्तनिवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखतीपर कार्यक्रम करत असतात. मराठी, हिंदी चित्रपटातून आणि TV मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केला आहे. अशा रत्ना दहिवेलकर. थँक्यू सो मच. यू हॅव डन अ ग्रेट जॉब.